मनुष्य योनीतनं जन्म घेताना जायची तारीख ज्या दिवशी ठरते त्या दिवशी आपण जन्म घेतो ॲक्च्युली. आता आपण जेव्हा मूळ प्रश्नाकडे येतो की हे सगळं आधीच लिहिलेलं आहे का, आता 100% हो. म्हणजे श्वासही आपला नाही आहे माझ्या मते. परमेश्वर काय करतो, तो सगळं नियंत्रण, सगळे कंट्रोल स्वतःकडे ठेवतो, पण सदसद विवेकबुद्धी ज्याला म्हणतात, तर तो म्हणतो की ती बाबा तू तुझी तुझी बघ. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. तर उन्मनावस्थेचा अर्थच मूळ असा आहे की तुझं आणि माझं मन हे एकच आहे, म्हणूनच ती उन्मनावस्था आहे. प्रत्येक मनुष्याला किंवा प्रत्येक प्राणी मात्राला मी म्हणतो स्वर आहेत. तर हे स्वर जेव्हा कानावर पडतात तर त्याच्यातनं येणारी किंवा उद्दीपित एमिट होणारी जी साऊंड एनर्जी आहे, ह्याच्यावरनं क्लिअर ऑडियंट माणसाला त्या चैतन्यातनं काय घडणार आहे आणि काय घडू शकतं ह्याचा अंदाज फार आधी येतो. फरक खूप मोठा आहे. कर्णपिशाच्यांमध्ये आजूबाजूला आपल्या असलेले अज्ञात जे काही सोर्सेस किंवा सोल्स आहेत, हे तुमच्या कानात येऊन त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला सांगतात. पण दुसऱ्या दिवशी मला ऐकू येणाऱ्या प्रत्येक माणसाचं काही ना काहीतरी कळायला लागलं आणि त्याचं नियंत्रणच नव्हतं माझ्याकडे. सगळ्यांचं आसपास, सगळ्यांचं, म्हणजे अक्षरशः कुत्रा मांजरांचं सुद्धा. आणि तिथे ती मजा सुरू झाली. म्हणलं तर मला सुपरमॅन स्पायडरमॅन फिलिंग होतं. मी असं जर का कोणाला म्हणलो की आज हो स्वामी आले आणि मला हे सांगून गेले, तर हे तेजस आला आणि मला सांगून गेला, इतकं सहज नसतं. कॅन यू चेंज द डेस्टिनी ऑफ दॅट पर्सन? नो वन कॅन चेंज द डेस्टिनी. नो वन कॅन. ॲब्सोल्युटली नॉट. आणि जर कोणाच्या बाबतीत ते खरंच घडत असेल तर अगेन आय विल कॉल इट ॲज अ पार्ट ऑफ द डेस्टिनी, दॅट द डेस्टिनी इज चेंज्ड. आणि माझं असं मत आहे ना की लोक फक्त देवाकडे गेले की मागतात, सांगत काहीच नाही देवाला. सांगा ना, मागायची काय गरज आहे सतत. हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू इनोटॉक्स. काही जण डोक्यामध्ये प्रश्न आले किंवा मन विचलित झालं की पत्रिका दाखवतात. काही जण पामिस्टकडे जाऊन हात देखील दाखवतात. पण कधी तुम्ही ऐकलं आहे का की आवाजावरनं देखील आपल्याला पास्ट, प्रेझेंट, फ्युचर कळू शकतं? कधी तुम्ही असं देखील ऐकलं आहे का की रिअल इस्टेट, कुठलीही प्रॉपर्टी ही आपल्याशी बरंच काही बोलून जाते? असाच एक विषय हाताळण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर कपिल जोशी हे आले आहेत. कपिल जोशी यांच्याकडे सांगण्यासारखं भरपूर काही आहे. तर त्यांची ओळख मी आत्ता इतकीच नेमकीच ठेवीन आणि जसे प्रश्न येतील कदाचित तसा उलगडा होत जाईल. पण हो, इनोटॉक्सवरती चालणारे सगळे एपिसोड तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. ते तुम्ही बेल आयकॉन दाबलात तर दर शनिवारी जेव्हा आम्ही नवीन एपिसोड रिलीज करू त्यावेळेला तुम्हाला ऑटोमॅटिक नोटिफिकेशन मिळेल. नोटिफिकेशन मिळालं की तुम्ही आमचा एपिसोड बघाल आणि एपिसोड बघितला की आम्हालाही खूप आनंद वाटेल. बरं, हा एपिसोड संपल्यावरती कॉमेंट सेक्शनमध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवायला, तुमच्या कॉमेंट्स कळवायला सांगायला नक्की विसरू नका. डॉक्टर कपिल जोशी, वेलकम टू इनोटॉक्स. थँक्यू. कपिल, खरं तर बोलायचं खूप आहे. मी म्हटलं तसं क्लिअर ऑडियन्स आहे, प्रॉपर्टी हिलिंग आहे, अजून पण काही गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल बोलायचं आहे. पण मला पहिला प्रश्न काय येतोय सांगू? या स्टुडिओमध्ये जेव्हा तुम्ही आलात त्यावेळेला कशी वाटली एनर्जी? न्यूट्रल वाटली अगदीच. किंवा सेटअप करताना डोक्यात असलेले विचार, आपण आज काय करणार आहोत, तर हे सगळं त्या पद्धतीनं किंवा लयबद्धतेने त्या पुढे आलं आणि त्या हिशोबाने आपण पुढेही चाललो आहे. आणि माझ्या मते ही एनर्जी आणखीन वाढेल, आणखीन मजा येईल गप्पा मारताना. ग्रेट. तर मग पहिला प्रश्न कपिल असा आहे की इज अवर लाईफ प्री डेस्टिन्ड? म्हणजे आयुष्य सगळं आपण लिहूनच आलेलो असतो का? आपण जर का कर्मसिद्धांताने या सगळ्याकडे बघायला गेलो तर माझ्या मते वेगवेगळ्या योनीमधनं जन्म घेतले जातात आणि मनुष्य योनी मिळायला खूप वेळ लागतो असं म्हणतात. ह्या सगळ्याचा सारासार विचार करताना खरं असं असतं, जे मला माहिती येते, की मनुष्य योनीतनं जन्म घेताना जायची तारीख ज्या दिवशी ठरते त्या दिवशी आपण जन्म घेतो ॲक्च्युली.
सो हे सगळं आधीच कुठे ना कुठेतरी स्क्रिप्टेड असतं की अमुक व्यक्ती पुरुष म्हणून किंवा स्त्री म्हणून जेव्हा ह्या पर्टिक्युलर घराण्यामध्ये जन्म घेणार आहे त्यावेळेला त्या व्यक्तीचं आयुष्य 40 वर्षांसाठी, 60 वर्षांसाठी, 55 वर्षांसाठी किंवा अगदी 100 वर्षांसाठी अशा पद्धतीनं जाणार आहे. मुळात कर्मसिद्धांत काय सांगतो की हे सगळं आयुष्य तुम्ही घालवत असताना तुम्ही कुठं ना कुठेतरी मागच्या जन्मातलं काही ना काहीतरी कॉम्पेन्सेट करत असता. त्यामुळे तुमच्या आयुष्यात येणारी लोक ही येणं तेनं कारणेनं कुठं ना कुठेतरी तुम्हाला खूप आधी कनेक्टेड असतातच. मे बी ती वेगवेगळ्या रूपात असतील, वेगवेगळ्या आकारांमध्ये असतील. प्रत्येकजण मनुष्य योनीतनंच तुम्हाला भेटला असेल असं नाही. पण मनुष्य योनी ही सगळ्यात श्रेष्ठ ह्यासाठी मानली जाते की जेवढी ज्ञानेंद्रिय आपल्याकडे आहेत ह्या सगळ्या ज्ञानेंद्रियांचा जो उपभोग आहे हा मनुष्य शरीरालाच फक्त कळतो. म्हणजे आपण एक उदाहरण घेऊया की एक वाघ आहे, तर वाघासाठी कुठलीही चव ही वेगळी नाही, त्याची भूक हीच त्याची चव आहे. सो प्रे आणि प्रिडेटर हे जे नातं जसं ज्या किंवा रिलेशनशिपमधनं जातं त्या अनुषंगानेच फक्त वाघ त्या प्राण्याकडे आणि स्वतःच्या आयुष्याकडे बघतो. म्हणजे असा विचार करूया की आज वाघाने हरणाच्या ऐवजी एखादा गवा खाल्ला आणि तो म्हणला अरे क्या बात आहे, गव्हाना मस्त जरा चमचमीत लागतो, असं नाही होऊ शकत. त्याच्यासाठी भूक ही शेवट आहे. त्याला चव किंवा त्याला असलेलं जे ज्ञानेंद्रिय आहे त्याचे पॅलेट्स आपण म्हणूया त्याला कुठल्याही प्रकारची चव नसते. सो ज्ञानेंद्रिय मनुष्य योनीतनं जास्त पद्धतीनं चांगल्या उपभोग घेता येतात. सो मनुष्य योनी जन्म हा सगळ्यात श्रेष्ठ मानला जातो. आता आपण जेव्हा मूळ प्रश्नाकडे येतो की हे सगळं आधीच लिहिलेलं आहे का, आता 100% हो, म्हणजे श्वासही आपला नाही आहे माझ्या मते. मग असे प्रश्न येतात काही वेळेला की मग मी ना मृत्यूला घाबरतो, पण मी मुळात मृत्यूला होमकमिंग म्हणतो. आपण असा एक विचार करूया की आपण सगळेजण एक समुद्राचा भाग आहोत आणि हा समुद्र जेव्हा एखाद्या किनाऱ्यावर येतो त्यावेळेला त्यातल्या काही लाटांमधले काहीसे तुषार हे त्या वाळूंवर पडतात आणि कालांतराने एक दुसरी लाट येऊन ते कण सगळे एकजीव करते आणि पुन्हा मागे घेऊन जाते. सो दिस इज वॉट आय कॉल्ड ॲज डेथ. डेथ इज होमकमिंग. तुम्ही जिथनं आला तिथे तुम्ही चाललाय, त्याच्यामध्ये खरं काहीच वावडं नाही आहे. तुमचा उद्देश ज्या पद्धतीनं मनुष्ययोनीतनं तुम्हाला पूर्ण करायचा आहे त्यासाठी तुमचा जन्म होतो. त्या दृष्टीनं तुमच्या आयुष्याची वाटचाल होते ज्याला जीवन म्हणतात. आणि एव्हरी लाईफ सर्व्ज अ पर्पज असं माझं मत आहे. त्या हिशोबाने आपण जमेल तेवढं पूर्ण करतो आणि कुठेतरी पुन्हा आपण आपल्याच घरी जातो जिथनं आपण जन्म घेतलेला असतो. त्यामुळे मूळ कर्मसिद्धांत हेच सांगतो की तुम्ही जे काही करता ते तुमचं मागच्या जन्मीचं आणि तुमच्या आईवडिलांकडनं आलेलं असतं. आपल्याकडे असा एक छोटासा गैरसमज असं मला वाटतं की आपण जे करतो ते आपण भोगतो असं नाही आहे. इट इज द कॉम्पेन्सेशन ऑफ कर्माज फ्रॉम आवर फोर फादर्स ऑफकोर्स, जे ॲक्युम्युलेटेड असतं. कारण पूर्व पुण्य येतात ना, मग पूर्व पापं पण येतात. बॅलन्स शीट दोन्ही घेऊन यायला पाहिजे. मग कुठं ना कुठेतरी आपण ते कॉम्पेन्सेट करत राहतो. आपला जन्म झाला तो तर ऑटोमॅटिकली झाला, वी वर नॉट इन कंट्रोल. आत्ता तुम्ही म्हणलात की जन्मापासून मृत्यूपर्यंत असलेला मधला जो हा टप्पा आहे हा पण स्क्रिप्टेड आहे, कर्मसिद्धांत देखील आहे. पण मग सगळं स्क्रिप्टेड असेल तर आपण कर्म कशाला करायचे? आणि मग दुसरा प्रश्न असा डोक्यात येतोय की मग फ्री विल किंवा डेस्टिनी जे आपण म्हणतो ते खरंच आहे का? मूळ मुद्दा असा आहे की म्हणजे मला असं वाटतं, माझा जो अनुभव आहे तो मला असं सांगतो की परमेश्वर हा एक खूप मोठा समुद्र आहे. पुन्हा एकदा याला युनिव्हर्सल कॉन्शियसनेस आपण म्हणू शकतो. त्यातला एखाद छोटासा अंश म्हणजे आपण आहोत. मी पुन्हा तिथं येतो की एव्हरी लाईफ सर्व्ज अ पर्पज. हे करत असताना परमेश्वर काय करतो, तो सगळं नियंत्रण, सगळे कंट्रोल स्वतःकडे ठेवतो. पण सदसद विवेकबुद्धी ज्याला म्हणतात, तर तो म्हणतो की ती बाबा तू तुझी बघ. सो रिॲक्शन्स probably can be controlled by the human beings or cannot be controlled by the human beings, but the conclusion of course is concluded by the God, असं माझं मत आहे. सो ह्या सगळ्याचा विचार करता फ्री विल नाही आहे का? नक्कीच आहे. पण मग द्वैत आणि अद्वैत ह्याच्यामध्ये जेव्हा आपण येतो, मी एक उदाहरण घेतो की दत्त महाराजांची जी आरती आहे त्यातलं तिसरं कडवं आहे की दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले ऊन मन.
तर उन्मनावस्थेचा अर्थच मूळ असा आहे की तुझं आणि माझं मन हे एकच आहे, म्हणूनच ती उन्मनावस्था आहे. म्हणजे आपण अद्वैताकडे पुन्हा येतो. म्हणजे सगळं जे आहे ते तूच आहेस आणि मीही तूच आहेस, असं जर का शिक्षण आपण घेत गेलो किंवा ते आत्मसात करत गेलो तर आपल्याला कळतं की फ्री विल ही त्याचीच आहे जो आपल्याला कधीतरी मुभा म्हणून देतो की चल आता तू ठरव तुला काय करायचं आहे ते. पण मला समजा कोणी विचारलं की तेजस तुला चहा हवा का कॉफी हवी, तर मी सांगू शकतो ना की मला कॉफी हवी, मग ती माझी फ्री विल नाही का? 100% आहे, पण त्याचं कन्क्ल्युजन हे फ्री विलमध्ये मोडत नाही. एक गंमत घेऊया. आज इट इज डेस्टिन्ड की मी भात खाणार आहे. मग मी असं ठरवलं की नाही माझी फ्री विल आहे, मी भात नाही खाणार. मी घरी जातो, बायकोला म्हणतो मला माहीत नाही आज आपण चाट खायला चाललो आहे. पाणीपुरीच्या ठेल्यापर्यंत आपण जातो, फ्री विल आहे. शेजारच्या ठेल्यातनं छान तवा पुलावचा वास येतो आणि मग आपण बायकोला म्हणतो की जाऊ दे तू पाणीपुरीच खा, मी मात्र तवा पुलाव खाईन. सो डेस्टिनी सेज की तुम्ही आज भात खाणार आहात, बिर्याणी खायची आहे का तवा पुलाव खायचा आहे का कुठला तरी वेगळा राईस खायचा आहे, हे फ्री विल आहे. सो त्याचा बेस इज 100% डेस्टिन्ड. मला ना हे सगळं आयुष्य कसं वाटतं माहिती आहे, जसं आपण जुन्या काही रेकॉर्ड्स असायचे किंवा टेप असायची किंवा आपण यूट्यूबवरती जेव्हा बफर करत असतो तसं हे आयुष्य असं जन्मापासून मृत्यूपर्यंत असं बफर होत चाललं आहे हळूहळू हळूहळू. आणि ते सीक करता करता कुठेतरी आपण ते थांबवूही शकतो, पाहिजे तेव्हा आपण थांबवू शकतो आणि बघू शकतो. पण त्या टप्प्यावरती जेव्हा जसं तुम्ही म्हणलात की आपली भेट पण कदाचित ठरलेली होती आणि त्यावेळेला आपण आज इथे स्टुडिओमध्ये बसून शूट करतोय, तर तो तिथे टप्पा असा तिथे थांबला आहे, आपण सीक करतोय आणि सीक करता करता कपिल जोशी हे समोर आलेत. मग मला प्रश्न असा पडतो की म्हणजे मूळ जो विषय आजचा आपण हाताळणार आहोत की क्लिअर ऑडियन्स, तर क्लिअर ऑडियन्स म्हणजे काय? आणि म्हणजे मला खरं विचारायचं होतं की कपिल जोशी इथे जेव्हा या टाईम स्पेस जंक्शन पॉईंटमध्ये मला भेटतात तेव्हा ते क्लिअर ऑडियन्स या विद्येने किंवा आवाज ऐकून त्यांना काय काय समजत असतं. पण टू बिगिन विथ म्हणजे सगळ्यांना कळण्यासाठी व्हॉट इज क्लिअर ऑडियन्स हे सांगा ना. ओके. बेसिकली क्लिअर हा एक फ्रेंच शब्द आहे आणि त्याचा खरा अर्थ होतो क्लिअरली. मग क्लिअर व्हॉयंट असं जर कोणी असेल तर व्हॉयंट इज व्हिजिबिलिटी, म्हणजे ज्याला क्लिअरली दिसतं तर ही एक सायकिक ॲबिलिटी असेल तर ह्याला क्लिअर व्हॉयंट असं म्हटलं जातं. क्लिअर ऑडियंट असेल तर ज्या व्यक्तीला क्लिअरली ऐकू येतं. गुगलवर जर आपण गेलो तर त्याची खरी व्याख्या अशी आहे की ॲन ॲबिलिटी टू हिअर मोर दॅन अ नॉर्मल परसेप्शन. सोप्या शब्दात घेऊया की प्रत्येक मनुष्याला किंवा प्रत्येक प्राणीमात्राला मी म्हणतो स्वर आहेत. तर हे स्वर जेव्हा कानावर पडतात तर त्याच्यातनं येणारी किंवा उद्दीपित एमिट होणारी जी साऊंड एनर्जी आहे ह्याच्यावरनं क्लिअर ऑडियंट माणसाला त्या चैतन्यातनं काय घडणार आहे आणि काय घडू शकतं ह्याचा अंदाज फार आधी येतो. कारण आपल्या साऊंड एनर्जीमधून कारण आपल्या प्रत्येकामध्ये चैतन्य आहे ना. सो गंमत अशी होते की आपण थोडं इलॉबरेट करूया की कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड्स आपण दोन्ही मानतो. क्लिअर ऑडियंट व्यक्तीचं काय होतं की तो जेव्हा एखाद्याचा आवाज ऐकतो तेव्हा त्याचं सबकॉन्शियस आणि माझं सबकॉन्शियस एकमेकांना इमिजिएटली कनेक्ट करतं आणि माझ्या सबकॉन्शियसला त्याचं सबकॉन्शियस असं सांगतं की तुझ्यासमोर बसलेलं हे जे शरीर आहे ह्यांनी मागच्या 45 वर्षामध्ये ABCD असा प्रवास आत्तापर्यंत केलेला आहे, टू विच वी कॉल्ड एज पास्ट. मी म्हणतो बरं हरकत नाही, मग आता इथून पुढे काय आहे? मग पुन्हा तो सबकॉन्शियस माझ्या सबकॉन्शियसला असं सांगतो की हां इथून पुढच्या 10 वर्षात ना क ख ग ग असे 4 महत्त्वाचे टप्पे होणार आहेत. मग पुन्हा माझा सबकॉन्शियस असा प्रश्न विचारतो की मग ह्यातलं त्याला काय आत्ता माहिती असणं गरजेचं आहे आणि काय आत्ता सांगायचं नाही किंवा ती वेळ आलेलीच नाही आहे. मग त्याचं पण जे काही एक शहानिशा म्हणू किंवा त्याचं जे काही स्क्रुटिनी म्हणू ती माझ्याकडे ऑलरेडी येते. आता ही प्रोसेस व्हायला वेळ किती लागतो? मला आता 3 सेकंद खूप होतात, ते इतक्या फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये होतं. त्यामुळे एखादी व्यक्ती माझ्या समोर येऊन जेव्हा बसते आणि ती माझ्याशी काहीतरी बोलते की नमस्कार माझं नाव अमुक अमुक, मी असं असं करतो, माझ्या घरामध्ये हे आहे, त्या दरम्यान तो सबकॉन्शियस मला कनेक्ट होऊन माझा जो इनर व्हॉईस आहे त्यांनी मला हे सांगितलेलं असतं की ह्या व्यक्तीला ABCD असे प्रॉब्लेम्स आहेत आणि तो ते घेऊन तुझ्याकडे आलेला आहे. फक्त असं आहे की समोरच्याच्या कर्मामध्ये जे लिहिलेलं आहे ते सांगायचंच फक्त काम मी करतो. मी त्याला भविष्य सांगताना जे होणार आहे त्याची पूर्वतयारी कशा पद्धतीनं तू करायला हवी, जर ते सकारात्मक असेल तर, आणि नकारात्मक असेल तर त्याची पूर्वतयारी कशी पाहिजे, एवढंच सांगायचं काम करतो मी. समोरच्याला अनुकूल वाटेल असं भविष्य कधी सांगितलं नाही
आणि क्लिअर ऑडियंट या फील्डमध्ये किंवा ज्याला सायकिक ॲबिलिटी असते त्याच्या अंडर हे येऊ शकतही नाही. पण मग पास्ट म्हणलं की आत्ता तुम्ही 40-45 वर्षांचा एक्सपिरियन्स दिला, म्हणजे समजा तेवढ्या वयाचा माणूस तुमच्यासमोर बसला असेल तर, पण त्याच्याही आधी त्या सोलचं पास्ट असू शकतं. मग ते पास्ट पण तुम्हाला दिसतं किंवा ऐकू येतं किंवा कळू शकतं त्याच आवाजामधनं? मला कमीत कमी मागचे 4 जन्म सेन्स होऊ शकतात 100%. पण इट ऑल डिपेंड्स की इनपुट किती माझ्याकडे येत आहे. म्हणजे एखादा व्यक्ती आला आणि म्हणला माझं नाव अमुक अमुक सांगा, तर कदाचित तेवढं इनपुट, तेवढं स्वर, तेवढी साऊंड एनर्जी माझ्यापर्यंत पोचायला हवी, ती इनॲडिक्वेट असेल तर मला नाही कळणार आहे. आता 23 वर्ष झाली मला, मी हे सांगतोय, त्यामुळे तो अनुभव पाठीशी आहे, ते शिक्षण कुठंतरी पाठीशी, की अनेक लोकांना ऐकून ऐकून तुम्ही शिकत जाता. त्यामुळे आता 3 सेकंद 5 सेकंदामध्ये पटकन ते कळून जातं. अगदी फोनवरही कळतं की जेव्हा माणसं अपॉइंटमेंट घ्यायला फोन करतात, मला हे आधीच माहिती असतं की मे बी ह्या कारणासाठी किंवा त्या प्रॉब्लेमसाठी हे माझ्याकडे येणार आहेत, आणि त्या दृष्टीनं कळून जातं. मी एक शब्द ऐकला होता जो कर्णपिशाच्य असं म्हणतात. तर ते कर्णपिशाचं आणि तुम्ही जे करता याच्यामध्ये फरक किंवा साम्य असं काही आहे? फरक खूप मोठा आहे. कर्णपिशाच्यांमध्ये आजूबाजूला आपल्या असलेले अज्ञात जे काही सोर्सेस किंवा सोल्स आहेत हे तुमच्या कानात येऊन त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला सांगतात. त्याला कर्णपिशाच्य असं म्हणतात. म्हणजे ज्याला जर कर्णपिशाच्य असेल तर पिशाच्य हा शब्दच त्या अनुषंगाने म्हणजे संबोधला जातो. पण कर्णपिशाच्य ज्या व्यक्तीला असतं त्या व्यक्तीला समोरच्याचा पास्ट खूपच ॲक्युरेटली कळतो, पण फ्युचर प्रेडिक्ट करणं थोडंसं अवघड असतं. मी जे करतो ह्याच्यामध्ये मला भूतकाळ, वर्तमानात चालू असलेल्या गोष्टी आणि भविष्यात घडणाऱ्या गोष्टी ज्या वर्तमानाला अनुसरून असतील किंवा नसतील या सगळ्याचाच एक आढावा घेता येतो. मुद्दा असतो की तुमच्याकडे असलेलं नियंत्रण ह्या पद्धतीचं हवं की समोरच्याला आत्ता किती सांगायचं आहे आणि काय डेप्थनी सांगायचं आहे. कारण बऱ्याचदा हे अनुभव घेतले गेलेत की भविष्यवाल्याकडे लोक गेले की पहिला प्रश्न विचारतात, सांगा मी मरणार कधी. असे प्रश्न एक तर विचारूच नाहीत पहिली गोष्ट. आणि ते कळलं तर ज्याला कळते त्याने ते सांगू पण नाहीत, कारण त्याला काहीच अर्थ नाही आहे. तुम्ही हे सांगा की इथपर्यंत जर का मला कळलं एखाद्या व्यक्तीनं पुढच्या 10 महिन्यातच जाणार आहे, तर मी पुढच्या 9 महिन्यात तो कसा जगेल ह्या दृष्टीनं जास्त त्याला गाईड करेन. आणि मी त्याला हे सांगेन की तू तब्येतीची काळजी घेते फार गरजेची आहे, पण मी त्याला हे नाही म्हणणार की त्याचा एंड पॉईंट हा आहे की अल्टिमेटली यू आर गोइंग टू डाय, मग यू आर गोइंग टू बी डेड. नो, असं नाही सांगायचं. सो हे नियंत्रण येणं पण गरजेचं आहे. कर्णपिशाच्याचा जो भाग आहे त्याच्यामध्ये पिशाच्य हे नावच तिथे येतं की आजूबाजूला ते सोल्स तुमच्या कानातून समोरच्याबद्दल सांगतात. थोडक्यात तसं जर म्हणलं तर हे सोल्स त्या व्यक्तीची माहिती कुठेतरी स्पाईंगला नेटवर्कसारखं वापरून काढून घेतात आणि ते तुमच्या कानात सांगतात आणि ते तुम्हाला ऐकू येते आणि तुम्ही ते डिक्टेट करता. क्लिअर ऑडियन्समध्ये इट इज व्हेरी क्लिअर की समोरच्याची साऊंड एनर्जी तुमच्या कानावर पडली की माझ्यातला जो इनर व्हॉइस आहे तो त्या साऊंड एनर्जीला इमिजिएटली कनेक्ट करतो आणि त्या व्यक्तीबद्दल जे घडलेलं आहे ते, जे चालू आहे ते आणि काय घडणार आहे याबद्दलची सगळीच माहिती देतो. हे फारच फॅसिनेटिंग आहे. पण पुढचा एक प्रश्न असा येतो की ह्या सगळ्याची सुरुवात कुठे झाली? हाऊ डिड इट ऑल स्टार्ट? म्हणजे व्हॉट इज युअर फर्स्ट एक्सपिरियन्स किंवा वेन यू फर्स्ट अंडरस्टूड की असं काहीतरी होतं आहे आपल्यासोबत? पहिला अनुभव मुळात जेव्हा घडला तेव्हा तो अनुभव म्हणून माझ्या दृष्टीने किंवा जनसामान्यांच्या दृष्टीने जर विचार केला ना तर फार छान नव्हता. मी ज्या घरात जन्म घेतला आहे तिथे आमच्यामध्ये हे कोणीच असं काही करणारं नव्हतं किंवा ट्रॅडिशनल पद्धतीनं भविष्य सांगणारही आमच्या मागे कोणी नव्हतं. 17 वर्षांच्या असताना एक संध्याकाळ मी चहा घेत होतो माझ्या आजीबरोबर आणि आमचं घर होतं त्यातली एक बाल्कनी रोड फेसिंग होती. संध्याकाळची वेळ असल्यामुळे ऑफिसच सुटलेली होती, रस्त्यावर वाहनांची खूप गजबज होती. ह्या सगळ्यामध्ये एक बाईकवाला आला आणि तो वेडेवाकडे बाईक चालवत होता. कदाचित तो दारू प्यायला असेल किंवा त्या दारूच्या इन्फ्लुएन्समध्ये असेल किंवा काहीतरी नशा केली असेल, माहिती नाही. असं समजूया की जवळजवळ 30-40 लोक त्यावेळेला तिथे होती. मी आणि माझी आजीच होतो असं नाही. काही लोक खाली आमच्या चहा घेत होती, काही लोक ऑफिसमधनं सुटलेली बसची वाट बघत होती, कोणी रिक्षाला हात करत होतं. ह्याच्यामध्ये तो बाईक चालवत होता, वेगवेगळे स्टंट करायचा प्रयत्न करत होता, ओरडत होता आणि आम्ही असे बघत होतो की काय वेडा माणूस आहे वगैरे. म्हणजे असे ज्या खूप कॉमन रिॲक्शन्स येतात त्या आल्या.
आणि एकदम काहीतरी झालं आणि माझा आतला आवाज माझ्याशी फटकन बोलला की आता हा वळणार आहे आणि पलीकडनं 64-57 नंबरची सोमो येऊन ह्याला उडवेल आणि हा मरेल. आणि हे मी माझ्या आजीला सांगून मोकळा झालो की बघ आता काय होईल, हा असं असं काहीतरी करेल आणि वळताना पलीकडनं एक गाडी येईल, ती सोमो असेल, त्या गाडीचा नंबर असेल 64-57, त्या दोघांची धडक होईल हेड ऑन आणि तो पडेल आणि तो ऑन द स्पॉट जाईल. आणि ते घडलं 2 मिनिटात. मग आजी भयानक घाबरली, ती खाली गेली, तिने ते सगळं कन्फर्मही केलं आणि तिने मला वर आल्या आल्या यथेच्छ शिव्या घातल्या. ती म्हणली, एक तर दिवे लागणीला तू असं बोलतोस, तुला लाज वाटायला पाहिजे. दुसरं तू जे बोलतोस तू काळ्या जिभेचा आहेस का. म्हणलं पण मला माहितीच नाही हे का घडलं. एक तर सो दॅट वॉज द फर्स्ट फर्स्ट एक्सपिरियन्स. आणि ती म्हणली तुला गाडीचा नंबर कळलाच कसा, तू लांबनं गाडी येताना बघितलीस का. म्हणलं हे बघ, लॉजिकली मला लांबनं गाडी येताना दिसली जरी असली तरी मला त्याचा नंबर कसा कळला असता, मला नाही माहिती. आणि माय ऑनेस्ट आन्सर वॉज मला नाही माहिती. आय जस्ट सेड इट. मी तुला जे बोललो, आय टोल्ड यू, आय जस्ट सेड इट, मला नाही माहिती. आणि तिथनं खरी ही माझी सुरुवात झाली. म्हणण्यापेक्षा तो शोध असतो. कारण झालं का असं म्हणून एक असेल इन्फ्लुएन्स, जसे असतो आपण काहीतरी आधी बघितलेलं असतं त्याच्याप्रमाणे असेल, किंवा फ्ल्यूक असतं, योगायोग घडतो. सो माझ्या घरच्यांनी असं घेतलं की नाही घडलं असेल काहीतरी, एक मटका लागला काइंड ऑफ याचा. पण दुसऱ्या दिवशी मला ऐकू येणाऱ्या प्रत्येक माणसाचं काही ना काहीतरी कळायला लागलं आणि त्याचं नियंत्रणच नव्हतं माझ्याकडे. सगळ्यांचं आसपास, सगळ्यांचं, म्हणजे अक्षरशः कुत्रा मांजरांचं सुद्धा. आणि तिथे ती मजा सुरू झाली. म्हणलं तर मला सुपरमॅन स्पायडरमॅन फिलिंग होतं की अरे सगळ्यांचं कळतंय. पण नियंत्रण नसल्यामुळे ना लोक लांब जायला लागली. आणि 1 वर्षभरामध्ये असं लक्षात आलं मला की मला पाहिल्यावर लोक टाळायची मला. पण गंमत तीच होती ना की तो शोध असा असतो की कळतंय तुम्हाला कोणाबद्दल तरी, पण ते नाही बोलायचं आहे असं ठरवून सुद्धा ते व्हायचं नाही. पण मग ही एनर्जी स्टॅबिलाइज झाली का नंतर? काय काय स्टॅबिलाइज झाली म्हणण्यापेक्षा असं झालं की ह्या मधल्या काळामध्ये सुद्धा पहाटेच्या वेळेला ना मी कुठं ना कुठेतरी एका वेगळ्या वर्ल्डमध्ये म्हणतो किंवा एखाद्या वेगळ्या विश्वात म्हणतो किंवा ट्रान्समध्ये म्हणतो, मी कनेक्ट व्हायला लागलो. पहाटे म्हणजे 4:45 ते साधारण 4:15 या वेळेमध्ये. आणि त्यावेळेला मला फक्त एक दार, त्या दाराच्या मागे एक धूर म्हणजे जसा धुपाचा धूर असतो तसा धूर. आणि मला काही आउटलाईन्स फक्त सेन्स व्हायला लागल्या. आणि मी माझ्या आजीशी बोलायचो की आज मला कसं काहीतरी आउटलाईन दारामागे दिसली आणि त्यांनी मला सांगितलं की तुला आम्ही निवडलं आहे. तर ती मला विचारायची गदा वगैरे दिसले का तुला, मारुती होता का. मी म्हणायचो नाही गं, असं काहीच नव्हतं, म्हणजे मला कळतं मारुती कसा दिसतो ते. सो हा सुद्धा एक शोधच होता. मग कालांतराने कळलं की अवधूत हा जो संप्रदाय म्हणजे दत्त संप्रदाय जो आहे त्याच्याशी कुठेतरी कनेक्ट होतोय. मग स्वामी कुठेतरी लिंक होणं, स्वामी समर्थ किंवा शंकर महाराज लिंक होणं, ॲट टाइम्स त्यावेळेला जंगली महाराज वगैरे पण लिंक झालेले आहेत. सो पुन्हा मी तिथे येतो की हे माझ्या बाबतीत का होतं आहे, एवढाच माझा प्रश्न होता. पण मग अशा आकृत्या दिसल्यावर किंवा असे दत्त संप्रदायामधले काही मास्टर्स दिसल्यावर, ती डिवाईन एनर्जी दिसल्यावर, व्हॉट वॉज युअर फर्स्ट रिॲक्शन? म्हणजे भीती वाटली त्याच्यानी किंवा कसं होतं? खरं नाही भीती वाटली. किंवा माझा पहिला सोल एक्सपिरियन्स जेव्हा घडला की जेव्हा मला गेलेल्या व्यक्तीशी कनेक्ट मी झालो की ज्याचा वास, ज्याला इल्युमिनॅटी असं पण वर्ल्ड म्हणतो, एक सोल वर्ल्ड, थर्ड वर्ल्ड, तेव्हाही मला भीती नाही वाटली. आणि हा अनुभव माझ्या बाबतीत टिळक रोडला घडला आहे. म्हणजे असंही नाही की मी कुठं जंगलात किंवा पुण्याच्या बाहेर गेलो होतो. मी अगदी शहरात मध्यवर्ती भागात असताना एका घरामध्ये डेथ घडलेली होती आणि तिथे आपण सगळे जाऊन पोचलो असतो. आणि लहान असल्यामुळे थांबावंच लागतं तुम्हाला मोठ्यांबरोबर, तसं मी थांबलो होतो. आणि दॅट वॉज माय इवन फर्स्ट एक्सपिरियन्स व्हेन आय सेन्स्ड अ सोल. अँड दॅट सोल कम्युनिकेटेड टू मी इन अ व्हेरी कॉमन वे की अरे नाही नाही, मी जस्ट ह्या वॉशरूमच्या जवळ येऊन जायचो बऱ्याचदा, तर म्हणून मी बघायला आलो होतो. आणि नेक्स्ट डे मॉर्निंग आय रिअलाइज की अरे दिस वॉज द पर्सन ज्याची आत्ताच डेथ झाली आणि त्याच्यासाठी आपण सगळे इथं होतो. सो भीती खरंच नाही वाटली. आणि हे कम्युनिकेशन अविरत सुरू आहे आता. म्हणजे डिव्हाइन एनर्जीज पण माझ्याशी कम्युनिकेट होतात, गेलेले तर होतातच होतात. म्हणजे एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर मी आता हे मानतो की सोल्स आर मोर लॉयल दॅन द ह्युमन्स, असं माझं स्वतःचं खूप मत आहे. कारण ते खूपच प्रामाणिक असतात. खरं असो खोटं असो पण ते खूप स्पष्ट असतात. खरी गोम ही माणसांमध्येच आहे कुठेतरी. पण आपण आता स्टुडिओमध्ये बसलो आहे आणि आसपास इतके सारे लोक पण आहेत, तर जसं तुम्ही म्हटलात की एनर्जी सगळीकडनं, आवाज सगळीकडनं ऐकू येतो आणि सगळ्यांचंच सगळं कळायला लागलं.
आत्ता आपण बसले असताना आसपासच्या सगळ्या लोकांचं पास्ट, प्रेझेंट, फ्युचर आणि इम्पॉर्टंट टप्पे आयुष्यातले म्हणायला किंवा आसपास असलेले सोल्ससुद्धा सेन्स होत आहेत? हो, 100%. म्हणजे वे टू स्टॉप दिस नो, आय सिलेक्टिव्हली? नाही ना, माझा अँटेना 24 तास सुरूच आहे, मी कितीही ठरवलं तरी. आणि खरी मजा इथे आहे ना, की आता ही कपॅसिटी परमेश्वर कृपेने आहे, की एका महिन्यामध्ये 300-350 आवाज मला लक्षात राहू शकतात. मी आवाज म्हणतो, मी बोलणं नाही म्हणत आहे. मी साऊंड एनर्जीचे पॅटर्न्स म्हणतो आहे, कारण आवाज हा ज्याचा त्याचा असतो. प्रत्येक व्यक्तीचा आवाज हा त्याच्या नाभीतनं निर्माण होतो. म्हणजे 98-99 मी सुरेश भोसलेंजींबरोबर एक अल्बम केला होता, त्यावेळेला कॅसेट्स असायच्या. आणि जेव्हा त्यांना कळलं की माझ्या बाबतीत असं काहीतरी गमती जमती घडतायत, तर त्यांनी मला असा सहज प्रश्न विचारला की मी जर का आत्ता नाना पाटेकरच्या आवाजात तुझ्याशी बोललो, कारण मी मिमिक्री करतो, किंवा मी अमिताभजींच्या आवाजात बोललो, तर तुला त्यांचं कळेल का माझं कळेल? मी म्हटलं नाही सर, मला तुमचंच कळेल. कारण तुम्ही तुमच्या टोनल क्वालिटीला वरखाली करून ते करताय, पण आवाज तुम्हीच निर्माण करताय, कारण तो तुमच्या नाभीतनं येतोय. आणि मला साऊंड एनर्जी पुरेशी आहे. काय बोलताय हे पुरेसं नाही आहे, किंवा त्याच्याशी मला तसं म्हटलं तर घेणं देणंही नाही आहे. पण मग हे जेव्हा ऐकू येतं, म्हणजे आता आपण बसलोय, कोणाचा आवाज तुम्ही ऐकताय आणि ते इनपुट तुम्हाला मिळत आहे, तर ते कम्प्लीट सेंटेन्सेसमध्ये लक्षात येतं की पुढे ह्या माणसाच्या, ह्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काय होणार आहे का? हाऊ डू यू लिसन टू इट, हाऊ डू यू हिअर इट? कसं आहे, त्याला मी म्हणताना असं म्हणेन की त्याला 2 व्हर्टिकल्स आहेत लॉजिकली. एक असं आहे की जिथे माझा इनर व्हॉइसच माझ्याशी बोलत असल्यामुळे थँकफुली तो सगळं डिकोड करतो आणि मला पटकन सांगतो. पण जेव्हा डिव्हाइन एनर्जीज किंवा पहाटेचे जे काही सबकॉन्शियस कनेक्शन्स असतात, तिथे मात्र ना खूप ॲब्रप्ट टॉक्स असतात. सो ते ना काही फक्त शब्द किंवा काही फक्त असे बिट्स अँड पीसेसच्या एका नोटमध्ये येतात, ज्याचं मला डिकोडिंग करावं लागतं. आणि नो डाऊट माय इनर व्हॉइस ऑर माय इनर्शिया हेल्प्स मी टू डू दॅट. म्हणजे सोपं उदाहरण देऊया की पूर्वीच्या काळी आपण ट्रान्झिस्टर्स किंवा आपल्याकडे जेव्हा टेप रेकॉर्डर्स असायचे, तर त्याच्या व्हॉल्यूम बटनाशी खेळताना आपण ते कसे आवाज काढायचो, की गाणं सुरू असताना फक्त मी तो ऑन ऑफ करत गेलो की ते कसे आवाज येतात. त्या हिशोबाने ते माझ्याकडे डिपिक्ट होतं. फक्त ते होताना त्याची गंमत ही असते की त्याला ते डिकोड करावं लागतं. म्हणजे मी असं जर का कोणाला म्हणलो की आज स्वामी आले आणि मला हे सांगून गेले, तर हे तेजस आला आणि मला सांगून गेला, इतकं सहज नसतं. ते मला पहाटेच्या झालेल्या सबकॉन्शियस बैठकीनंतर जेव्हा मी उठतो किंवा आपण सकाळचं आवरून बसतो, ब्रीद घेतो, एक पाणी पिऊन बसतो, त्याच्यानंतर मला ते कुठेतरी रिकॉल करून मला माझ्या इनर सेल्फला विचारावं लागतं की काय निरोप होता नेमका. मग तो माझ्यासाठी होता का, आज कोणाला तरी भेटणार आहे त्या व्यक्तीसाठी होता, किंवा आज कुठली तरी व्यक्ती मला खरंच भेटणार आहे की ज्या व्यक्तीलाही माहीत नाही आहे पण मला माहिती आहे की ती मला भेटणार आहे. असे काहीही असू शकतात. ते एका वेळेला अनेक 10-20 लोकांचे पण असू शकतात. एका वेळेला फक्त पर्टिक्युलर डाउनलोड जो येतो तो 10-20 जणांचा सुद्धा एका वेळेला येऊ शकतो. काही वेळेला देशाबद्दल असतं, काही वेळेला असं असतं की बघ पुढच्या 3 महिन्यात जगामध्ये असं असं काहीतरी घडणार आहे, आणि मग त्याने थोडंसं सुन्नता येते मनाला की अरे बापरे, एक कलॅमिटी येणार आहे का, बापरे, किती लोकांचं नुकसान होईल, किती लोक जातील, असेही काही वेळेला मेसेजेस येतात. पण मग ते ॲक्सेप्ट करावे लागतात. दॅट्स इट. आपण मगाशी जे बोललो ना स्क्रिप्टेड आयुष्याबद्दल, ते आता परत कुठेतरी लिंक झाल्यासारखं होत आहे की हा सगळा डाउनलोड मिळत राहतोय, स्क्रिप्टेड आहे हेही कळत राहत आहे. पण मग जेव्हा तुमच्याकडे क्लायंट्स येतात किंवा लोक येतात, त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन येतात, तर मग व्हॉट इज युअर रोल इन दॅट विथ दिस स्पेशल गिफ्ट दॅट यू हॅव? ओके, एक तर ब्रिज मी म्हणतो, आय एम द ब्रिज. कॅन यू चेंज द डेस्टिनी ऑफ दॅट पर्सन? नो वन कॅन चेंज द डेस्टिनी, नो वन कॅन, ॲब्सोल्युटली नॉट. आणि जर कोणाच्या बाबतीत ते खरंच घडत असेल तर अगेन आय विल कॉल इट ॲज अ पार्ट ऑफ द डेस्टिनी, दॅट द डेस्टिनी इज चेंज्ड. अगेन इट वॉज स्क्रिप्टेड. एखादा एक्झाम्पल कधी लाईव्ह केसमध्ये बघितलंय त्याप्रमाणे, किंवा कसंही? म्हणजे खूप, म्हणजे माझ्या बाबतीत एक खूपच कमाल केस आहे जी घडली, आणि मी ऑफकोर्स म्हणजे इट वॉज द ग्रेट थिंग हॅपन्ड बाय मी विथ मी, असं मी म्हणतो. की ज्या वेळेला खूप स्मार्टफोन्सच नव्हते, ही केस 2007 मधली आहे. आणि एक जण मला भेटायला आले, मी नावं घेऊ शकत नाही पण मी फक्त ते सांगतो म्हणजे एक्झॅक्टली काय घडलं. आणि ती व्यक्ती मला भेटायला आली हे सांगायला की मी मुंबईवरनं आलो आहे, तुमचं नाव ऐकलं आहे, आणि मला असं कळलं की तुम्हाला फोटो पाहिल्यानंतर त्या फोटोतनं सुद्धा काही एनर्जी एमिट होत असते, उद्दीपित होत असते. तर
आम्ही फक्त त्या मुलाचा फोटो घेऊन आलो आहे. ह्या मुलाचं वय 12 वर्ष आहे आणि ह्या मुलाचं लिव्हर डॅमेज्ड आहे अनफॉर्च्युनेटली. तर लिव्हर ट्रान्सप्लांट होणार आहे. तर तुम्हाला हा फोटो बघून काय वाटतं? आणि कुठलाही व्हॉईस सॅम्पल आत्ता आमच्याकडे नाही आहे, कारण आई वडील बोलण्याच्या मनस्थितीमध्येच नाही आहेत त्या मुलाचे आणि त्यांना एकुलता एक मुलगा आहे, मुंबईला असतात ते. म्हटलं बरं ठीक आहे. तर मी त्यांना म्हटलं की 2-3 महिने मला थोडेसे टेन्शनचे वाटतात. सो मला कुठेतरी असं लक्षात येत होतं की त्या स्टेजला हा मुलगा नक्की जाईल की आता देर इज म्हणजे नॉट कमिंग बॅक, जाणार आहे तो. पण मिरॅक्युलसली होऊ शकतं आणि प्रेयर्समध्ये खूप ताकद असते असं मी मानतो. कारण आपल्याकडे हा युनिव्हर्सल रूल आहे की एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट इट कॅन ओनली बी ट्रान्सफर्ड. सो व्हाय नॉट मॅनिफेस्ट द होल थिंग. आणि मी त्यांना हेच सांगितलं होतं त्यावेळेला की मी असं उपाय काही देऊ शकत नाही, पण लेट्स प्रे. मग तुम्हाला वाटतं की तुमच्या मित्राच्या मुलाचं चांगलं व्हावं, तर तुम्हाला समजा गणपतीचं काही म्हणायची इच्छा होती, तर प्लीज गो अहेड. मुलाच्या घरच्यांना असं वाटत असेल की आम्ही दत्त महाराजांचं काही म्हणतो, प्लीज गो अहेड. आपण सगळं कलेक्टिव्ह करूया. आय विल ऑल्सो प्रे. मी पहाटेच्या बैठकीत बसतो तेव्हा मी पण प्रे करेन की ह्या मुलासाठी काहीतरी, म्हणजे खरं मरण लिहिलं असेल 13व्या वर्षी त्याच्या आयुष्यात किंवा 12व्या वर्षी, पण प्लीज कॅन वी डू समथिंग. त्या दरम्यान माझं पहिलं इंटरनॅशनल ट्रॅव्हल झालं सिंगापूरला आणि मला अजूनही आठवतं आहे की मिस कॉल अलर्ट्सचे मेसेजेस तेव्हा यायचे. अशी एक सर्व्हिस सुरू झाली होती की हा माणूस तुम्हाला कॉल करत होता, असा एक मेसेज पटकन त्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडनं तुम्हाला यायचा. आणि मी सिंगापूरला गेलो होतो 1 आठवड्यासाठी. रोमिंग वगैरे काही तेव्हा ॲक्टिव्हेटेड नसल्यामुळे फोन बंद होता. आणि परत जेव्हा मुंबईला आलो तेव्हा मला ते 32-33 असे मेसेजेस आले. आणि मी बघितलं तर ते त्या व्यक्तीचं होते. त्यांनी मला खूप प्रयत्न केला होता फोन करायचा, म्हणजे अगदी इंडियन वेळेत कधी 1 वाजता, कधी 12 वाजता, कधी दुपारी 4 वाजता. आणि ऑफकोर्स माझा फोन चालूच नव्हता. मग मी त्यांना कॉल केला. म्हटलं सॉरी सर, मी आउट ऑफ इंडिया होतो. ते म्हणले अहो काय झालं आहे, तो जो मुलगा आहे तो आता ॲडमिट आहे आणि मेजर तो क्रिटिकल आहे. तर मी म्हटलं आता काय करूया. ते म्हटलं तुम्हीच सांगा, कारण फोटो पण मी तुम्हाला आता लेटेस्ट देऊ शकत नाही, कारण ते तर फोटो काढायची तर परवानगी देत नाही आहेत. म्हटलं मग प्लीज वडिलांना फोन करायला सांगा, कारण काहीतरी एक सॅम्पल पुन्हा काहीतरी इनपुट पाहिजे की सांगता येईल. आणि ते म्हटले ठीक आहे, मी सांगतो वडिलांना फोन करतो. तुम्ही मुंबईत आलं तर थांबाल का. म्हटलं मी थांबू नाही शकत, कारण मला घरी जायचं आहे, पण मला सांगा फोन करायला. आणि त्या मुलाच्या वडिलांचा फोन आला. मी पहिल्यांदा ऐकलं त्या वडिलांना आणि मी त्यांना म्हटलं की तुमच्या आवाजावरनं मी आत्ता इतकंच सांगू शकतो की पुढचे 8 ते 9 दिवस खूपच क्रुशल आहेत, कारण त्याच्यामध्ये असं काहीतरी घडणार आहे की ज्यांनी ही कंडिशन जी क्रिटिकल आहे ती कदाचित जास्त क्रिटिकल होऊ शकते. सो हे 9 दिवस जर का क्रॉस झाले बाय हुक और क्रूक, तर मग मात्र तुमचा मुलगा वाचला, अदरवाईज ते खूप अवघड आहे. मग ते म्हणले, आणि ते रडतच होते फोनवर, काय करूया. म्हटलं प्रे. मी पुन्हा म्हणतो की प्रार्थनेमध्ये खूप ताकद असते. आणि माझं असं मत आहे ना की लोक फक्त देवाकडे गेले की मागतात, सांगत काहीच नाही देवाला. सांगा ना, मागायची काय गरज आहे सतत. आणि ते म्हणले ठीक आहे सर, तुम्ही पण प्लीज प्रे करा. म्हटलं 100%. आणि काही लागलं तर आता मी भारतातच आहे, पुण्यातच आहे, प्लीज मला कॉल करा. 3-4 दिवस फोन येतही होते. मला इनपुट यायचं की आज तो थोडा बरा वाटतो आहे. मग संध्याकाळी पुन्हा फोन यायचा की नाही नाही, कंडिशन फारच वाईट आहे. मग 3-4 दिवस झाले आणि मला फोनच नाही आला. सो आय वेंट इन टू दॅट अझम्पशन की बहुतेक ही इज नो मोर अनफॉर्च्युनेटली. 4-1 दिवस गेले आणि मला एक लँडलाईनवरनं कॉल आला फ्रॉम नोवेअर. आणि मी जेव्हा तो फोन उचलला तर तिकडनं आवाज आला की कपिल जोशी का. म्हटलं हां बोलतो आहे. हू द हेल यू आर, असं पहिलं एक वाक्य आलं. आणि मी म्हटलं आय एम सॉरी, मला नाही कळलं तुम्ही असं का बोलताय. मग ते म्हणले मी असं डॉक्टर बोलतो आहे फ्रॉम दिस हॉस्पिटल, आणि आय एम द पर्सन रादर हू वॉज टेकिंग all the safety precautions and safety measures including the surgeries and everything for that particular boy. आणि मग मला लिंक लागली. म्हटलं अरे हो का, बरं मग बरा आहे का तो, इज ही देअर. ते म्हणले तो बराच बरा आहे, पण परवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे, कारण मला त्याच्या वडिलांनी हे सांगितलं की तुम्ही असं आठवड्याभरापूर्वी सांगितलं होतं की क्रिटिकलमधनंही तो आणखीन कुठेतरी क्रिटिकल होऊ शकतो. आणि परवा ते म्हणले असं झालं की ओटीतनं त्याला वर नेताना, त्याचं लिव्हर ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन झालं आणि ओटीतनं त्याला वर नेताना त्याच्या ऑक्सिजन सिलेंडरमधला ऑक्सिजन संपला. आता दुसरा सिलेंडर तिथे इमिजिएटली लावायला 3-4 सेकंद लागतात, पण त्याच्यात त्याचं ट्रान्सप्लांटेड लिव्हर डॅमेज झालं, म्हणजे त्याच्यात ब्लिडिंग झालं किंवा इंटरनल ब्लिडिंगसारखा प्रॉब्लेम झाला असेल. आणि फ्रॉम नोव्हेअर तो इतका हाय क्रिटिकल कंडिशनमध्ये गेला की आता काहीच नाही होऊ शकत. आणि एव्हरीबडी वॉज लाईक की रादर वी ऑल गेव अप, नाही होऊ शकत.
बट मिरॅकलसली ही केम आउट ऑफ दॅट सिच्युएशन. म्हणजे ट्रान्सप्लांटेड लिव्हर डॅमेज होऊन सुद्धा तो परत आला. आणि दिस समथिंग इंटरेस्टिंग. आणि हे असं काहीतरी होईल असं मेडिकल सायन्सच्या अगेन्स्ट जाऊन कोणतरी एक जण सांगतं. तर मी म्हटलं नाही, पण मी इतक्या डिटेलमध्ये ते सांगितलंच नव्हतं. मी एवढंच म्हणालो होतो की ती कंडिशन वर्स्ट होऊ शकते आणि वर्स्ट टू वर्स्ट पण होऊ शकते. आणि हे 9 दिवस जर का क्रॉस झाले तर डेफिनेटली ही विल सर्वाईव्ह. आणि ते म्हणले आत्ता तो फारच स्टेबल आहे आणि आय वॉन्ट यू टू बी इन मुंबई टुडे. मला माहीत नाही तुम्ही ह्या हॉस्पिटलला आज मला भेटायला येत आहे, मला माहीत नाही, मला तुम्हाला भेटायचं आहे. आणि मग मी गेलो. मी इमिजिएटली घरी सांगितलं, दुपारची गाडी पकडून मी मुंबईला गेलो. दॅट वॉज द फर्स्ट टाईम मी त्या घरच्यांना, त्या आईवडिलांना भेटलो, त्या डॉक्टरांना भेटलो. आणि मी त्यांना म्हटलं की मला त्याला बघायची परवानगी आहे का? ते म्हटले 100% आहे, तुम्ही जा, तुम्ही आज जाऊन त्याला बघितलंच पाहिजे. आणि तो तेव्हा बऱ्यापैकी शुद्धीत होता. पण ऑफकोर्स तो हॉस्पिटल बेडवर होता, सिलेंडर होता, सगळा. मी गेलो आणि मी त्याच्या फक्त पायाला स्पर्श केला. त्या सगळ्या अवस्थेत त्यांनी मला नमस्कार करायचा प्रयत्न केला. मी त्याला म्हटलं की तू नमस्कार करू नको, पण आता तुझी एनर्जी सेन्स जी मी करतो आहे पहिल्यांदा, तर मी तुला 2 गोष्टी लिहून देतो की एक तर मी इथून पुढे तुला जेव्हा घरी भेटेन आणि चांगल्या अवस्थेत भेटेन वेन यू आर कम्प्लिटली फिट. आणि दुसरं मी तुला हे लिहून देतो की यू विल बी अ लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन इन युअर लाईफ. आणि टुडे दिस बॉय इज अ लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन इन US. त्याचं लग्न झालं आत्ता 2 वर्षांपूर्वी. आणि ही माझ्या आयुष्यातली अशी केस आहे की जिथे विसरू शकत नाही. मी विसरू तर शकत नाहीच. म्हणजे आय स्टील गेट दॅट गुजबम्स इवन आफ्टर, म्हणजे व्हाईल शेअरिंग दिस एक्सपिरियन्स. आणि मी विचार करतो की लाईफ इज मिरॅक्युलस. म्हणजे प्रेयर्समध्ये ताकद असते का? 200% असते. आणि कलेक्टिव्ह झालं तर ती येतेच येते. म्हणजे जो मुलगा ज्याचं आज माहिती आहे की माय लिव्हर म्हणजे माझा लिव्हर सोरायसिस झाला होता किंवा काही प्रॉब्लेम झाला होता व्हेन आय वॉज 12, आणि इट हॅज बीन ट्रान्सप्लांटेड, अँड आफ्टर दॅट इवन इट वॉज डॅमेज फॉर अ व्हाईल बाय सम एरर, अँड टुडे ही हॅज कम्प्लिटेड हिज मास्टर्स इन सर्जरी इन US आणि ही इज इन US, म्हणजे ही वर्क्स इन US ऑल्सो. कलेक्टिव्हबद्दल तुम्ही म्हटलं, कलेक्टिव्ह प्रेयर्सबद्दल म्हटल्यावर एकदम लक्षात आलं, आमच्या मागच्या ज्या गेस्ट आल्या होत्या ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी, त्यांनाही हाच प्रश्न विचारला होता की भाग्य बदलता येतं का? आणि त्यांनी ते म्हटलं होतं की भाग्य कदाचित बदलता येत नाही, पण कलेक्टिव्ह डेस्टिनी जी असते किंवा कलेक्टिव्ह प्रेयर जी असते, दॅट होल्ड्स अ बिग रोल, दॅट प्लेज अ बिग रोल दॅन दॅट पर्सनल डेस्टिनी किंवा पर्सनल त्या माणसाचं भविष्य इन जनरल. सो म्हणजे त्या हिशोबाने इट कॅन बी कन्क्लुडेड की नथिंग इज सेट इन स्टोन. इफ देर इज अ हायर पॉवर, इफ देर इज अ कलेक्टिव्ह प्रेयर, इवन थिंग्स कॅन चेंज इवन देन, असं होऊ शकतं. पण पुन्हा मी तिथंच येतो की कर्मसिद्धांताप्रमाणे कदाचित पुढच्या कुठल्या तरी जन्मातल्या काही गोष्टी कॉम्पेन्सेट करून त्या ह्या जन्मात कुठेतरी सेट केल्या जातात. म्हणजे मी इथंच येऊन थांबतो. मी असं म्हणत नाही की ह्याची भरपाई पुढे करावीच लागते. हां, म्हणजे अशी राईटली जसं तो प्रश्न विचारला गेला की एखाद्याचं भाग्य बदलता येतं का? माझं असं मत आहे की त्याची दिशा कदाचित बदलता येते, किंवा ती दिशा किंवा तो प्रवास, तो मार्ग जास्त सोपा करता येऊ शकतो त्याच्यामध्ये जर खूप खडतर प्रवास असेल तर. दिशा बदलण्यावरनं एकदम आठवलं की आता ही केस तर हेल्थबद्दल तुम्ही सांगितली, असं रिलेशनशिप्स बाबतीत की जिथे तुम्ही तुमच्याकडे क्लायंट आला आहे आणि दिशा बदलली आहे तुमच्या गायडन्समुळे, अशा काही केसेस आहेत? अशा केसेस ॲक्च्युली लग्न करू नको हे सांगण्यामध्ये जास्त आहेत. सांगा नाही का? कारण मूळ गंमत कुठे येते की लोक जेव्हा येतात तेव्हा ही मुलगी हे फिक्स आहे, आमचं ठरलेलं आहे, असं 90% माझ्याकडे येतात की आमचं फिक्स, आम्ही करणारच आहोत लग्न. मग मी त्यांना हे सांगतो की तुमचं आयुष्य म्हणजे लग्न तर होणार आहे, पण मग कसं 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 जाणार आहे. सो यू हॅव टू ॲक्सेप्ट द सिच्युएशन अँड एम्ब्रेस इट. नाही मग मला असं चालणार नाही, असं मुलीचं पहिली रिॲक्शन येते. मी म्हणतो मग चालणार नसेल तर तुम्ही क्वालिटी कम्युनिकेशन करा. कारण तुम्ही लग्न होऊन पुन्हा मग वेगळेच होणार असाल तर दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ डेस्टिनी. ती मी थांबवू शकत नाही पहिली गोष्ट. आणि कदाचित कंटिन्यू व्हाल पण मग ते होताना तुम्ही त्या ॲक्सेप्टन्समध्ये जाल तर अगेन दॅट इज समहाऊ द पार्ट ऑफ डेस्टिनी व्हेअर द डिरेक्शन इज चेंज्ड, बट द कन्क्लुजन इज सेम की माझं पटत नाहीच पण आम्ही लग्न कंटिन्यू केलेलं आहे. आता खरी गंमत माझ्या केसमध्ये कशी आहे बघ तेजस, की माझ्याकडे भविष्य विचारायला किंवा जाणून घ्यायला आलेला माणूस माझं ऐकणार आहे की नाही हे मला आधीच माहिती असतं. माझा रोल हा सांगण्याचा आहे, माझा रोल त्याला गाईड करण्याचा आहे. मी कुठं येतो, मी त्याला नेहमी किंवा मी कोणालाही असंच म्हणतो की
आपण सगळेजण कुठल्या ना कुठल्या तरी रोलमध्ये कोणाचे तरी कन्सल्टंट असतोच. मे बी मित्रांसाठी आपण सल्ले देणारे एखादे चांगले सल्लागार असतो, आपल्या मुलांसाठी असू शकतो. समटाईम्स आपण आपल्या आईवडिलांना पण चांगला सल्ला देतो, दो दे आर अवर फर्स्ट गुरु. बट युनिव्हर्सल रूल असा आहे की वी आर ऑलवेज रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट वी से, नॉट फॉर व्हॉट अदर अंडरस्टँड. सो तिथे आपला रोल संपतो. आणि माझं सांगणं इथं माझं कर्म संपलं आहे ना परत. खरी मजा तिकडे आहे. एक गंमतशीर प्रश्न. IPL चालली आहे सध्या, किंवा लेटेस्ट काही जणांना स्टॉक मार्केट्समध्ये पैसे गुंतवायचे, इंट्राडे ट्रेडर असो एकीकडे, आणि दुसरीकडे IPLची क्रिकेट मॅच. त्या माणसाचा आवाज ऐकून त्यांनी समजा IPL मॅच कोण जिंकणार असं विचारलं, किंवा ह्या स्टॉकमध्ये मी पैसे गुंतवू का, त्याचे माझे डबल होतील का निवेश केल्यावर, अशा गोष्टी सांगू शकतोस? म्हणजे रातोरात मालामाल किंवा रातोरात एकदम? हो सांगतो. फक्त IPL सारखा विषय आला तर मुळात मला लाईव्ह कमेंट्री ऐकून कळेल काय होणार आहे. सो खरं तर माझ्याबरोबर मॅच बघायला पाहिजे, तर मजा आहे. म्हणजे उद्या होणारी मॅच मी आज काय होणार आहे सांगू शकत नाही. पण आत्ताच्या चालू IPLमध्ये मला कोणीतरी विचारलं की काय वाटतं याला, हू विल बी द विनर, आणि मी पटकन म्हणालो की याला गुजरात टायटल घेणार असं मला वाटतं. कदाचित तसं होणारही नाही, पण 99% मला वाटतं की गुजरात विल विन दिस टाईम IPL. तर आता ते ऑफकोर्स ते BBC झालेलं आहे त्या गोष्टीचं, आणि सगळ्यांचे डोळे आहेत की बघू आता गुजरात घेतं का म्हणून. एक अजून एक प्रश्न येतो जो थोडासा जिओपॉलिटिकल धर्तीवरती आहे, आणि कंटिन्युअस आपल्याला ज्यांचा आवाज ऐकू येतो, म्हणजे मन की बातमध्ये असो किंवा कुठल्या भाषणामधनं असो, तो म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचाच आवाज ऐकू येतो. आणि खरं आपण बसलोय पहलगामच्या पार्श्वभूमीवर, जिथे इंडिया पाकिस्तानमध्ये फार चिघळलं आहे मॅटर. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही मोदींना बघताय तर त्यांच्या डोळ्यांमध्ये म्हणजे अंगारे दिसत आहेत खरं सांगायचं तर. तर काय वाटतं, कुठल्या दिशेने हा कॉन्फ्लिक्ट चालला आहे किंवा काय घडणार आहे? नाही, आता हा इतके वर्ष चालू असलेला जो विषय आहे, आणि त्याला आता कुठेतरी खूप मोठा ट्रिगर मिळाला आहे, जे अनफॉर्च्युनेट घडलं आहे. सो आता हे कुठेतरी संपणार, हे कन्क्लूड होणार. किंवा म्हणजे प्रधानमंत्रीच असं नाही, पण बाकीची सगळी जी काही टीम आहे किंवा आपली काउन्सिल ऑफ ॲडवाईज आहे, हे सगळ्यांनीच हे आता ठरवलं आहे की मोदीजी तुम्ही याचा आता जो काही येतो सोक्षमोक्ष लावा, आणि तो लागणार माझ्या दृष्टीनं 100% लागणार. जसं मी म्हणलं ना की मला काही घटना काही वेळेला एखाद्या देशाबद्दल किंवा पूर्ण जगाबद्दल कळल्या ना तर वाईटही खूप वाटतं. मी असं कुठेही म्हणत नाही आहे की हे मला माहितीच होतं जे आत्ता घडलं ते. पण एक नॅचरल कलॅमिटी कुठेतरी होणार आहे ह्याची कल्पना ह्या वर्षात जी होणार आहे त्याची मला आहे. यावर्षी? हो, तर ती होणार आहे. पण हे जे आत्ता घडलं हे काही नॅचरल कलॅमिटीमध्ये मोडत नाही, ती क्रूरता आहे, ती इनह्युमन ॲक्ट्स आहेत ते. सो तसं काही सेन्स होतं असं मला म्हणायचं नाही. पण हे नक्की आहे की जे घडलं आणि त्याच्यानंतर जे काही सगळं वरच्या लेवलला आता बोलणी आणि त्या दृष्टीनं जे काही एक्झिक्युशन सुरू आहे की आता काय करायचं हा प्रश्न जो होता ते त्याचा सोक्षमोक्ष यावर्षी लागणार हे निश्चित आहे. पण नॅचरल कलामिटी म्हटलं तर यावर्षी अनेक अर्थक्वेक्स होत आहेत, अनेक प्लेन क्रॅशेस होत आहेत. तर काय सेन्स होत आहे, म्हणजे काय होणार आहे? माझ्या मते यावर्षी जपान आणि इंडोनेशियाच्या मध्ये जो काही समुद्री भाग आहे तर तिथं पुन्हा एकदा खूप मोठा क्वेक होऊन सुनामी यायची शक्यता आहे यावर्षी. आणि सेकंड हाफमध्ये म्हणजे साधारण जुलै ऑगस्टमध्ये. आता अगेन आय प्रे की इतकं काही ते भीषण व्हायला नको. मी 2004मध्ये जसं अंदमान निकोबारपासून सगळ्याच लेवलला ती सुनामी ज्या ताकदीनं आली आणि जेवढी वित्तहानी आणि मनुष्यहानी झाली. पण परत आपण जर ओमकार हा विषय मांडला तर उ आणि म म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय. क्या बात आहे. प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स पुन्हा तिथे येतोच आपण. सो कुठेतरी निसर्गतः निर्माण होणारं जे डिस्ट्रक्टिव्ह थॉट आहे हा कुठेतरी ती इकोसिस्टमच सेट करत असतो असं मला वाटतं. अनफॉर्च्युनेटली त्याच्यात खूप नुकसान होतं आणि खूप लोक जातात हे मान्यच आहे, पण ते होणार होतंच किंवा असतंच. हे वर्ष मी मंथन आहे असं मानतो की समुद्र मंथन होतं. तर ह्याच्यामध्ये सगळं घुसळूनच निघणार आहे, म्हणजे लोकांचे विचार, लोकांची वृत्ती, लोकांची कृती, आणि शेवटी नो डाऊट विजय होणार आहे तो कुठेतरी एक महादेवाचा अवतार किंवा महादेवाला कुठल्या ना कुठल्या तरी रूपाने ते सगळं हालाहल घ्यावंच लागणार आहे स्वतःकडे, आणि शेवटी ते मंथनातनं ते सगळं सेटल होणार आहे. पण हे सेटल होईपर्यंत माझ्या दृष्टीनं
ऑक्टोबर ते डिसेंबरचा कालावधी ह्या वर्षी आहे. म्हणजे तसं म्हटलं तर वर्ष संपतंच. आणि ह्यामधल्या ह्याच्यामध्ये कुठेतरी नैसर्गिक काही घटना घडणं किंवा कलॅमिटी ज्याला आपण म्हणतो. सो माझं मला आलेला एक सेन्स असा आहे की जुलै ऑगस्टच्या दरम्यान तो क्वेक होणार आहे. आणि आय प्रे की तो खूप मोठ्या लेवलचा हो नाही इतकाही होऊ नये की बाबा सुनामी यावी आणि बराच परिसर आणि बराच जगातला जो भाग येतो तो त्या पाण्याखाली बुडून जाऊ नये, जसं अंदमान निकोबारला 2004 साली झालं होतं. आपल्याला माहिती आहे कारण अंदमान निकोबार आपल्या जवळ आहे. जे जिथं झालं तिथं ते जास्तच वाईट झालं होतं अनडाऊटेडली. पण असं एक प्रेडिक्शन आहे आता, लेट्स सी, म्हणजे लेट्स प्रे की असं काही खरं होऊ नये. पण होणार असेल तर ते तितक्या ताकदीने किंवा तीव्रतेनेही येऊ नये एवढी एक प्रार्थना नक्की आहे. पण मग असा उगीच एक प्रश्न येतो की जपान आणि जे काय आता इंडोनेशिया तुम्ही सांगितलं, पण जपान आणि इंडोनेशियाच का? म्हणजे इतका क्रूर इव्हेंट आणि इतका सुनामी एवढं मोठं जे तुम्ही म्हणताय किंवा नॅचरल कलॅमिटी आपण म्हणतोय आणि आपण एनर्जीजबद्दल बोलतोय सध्या. सो इज इट ऑल्सो अबाउट व्हॉट काइंड ऑफ एनर्जी त्या देशांमध्ये प्रवृत्त झालेली आहे, त्याच्यामुळे ते आय मीन ॲज यू सो शॅल यू रीप असं म्हणतो आपण, कॉज आणि इफेक्ट सारखं. करेक्ट. सो तिथे असं काही घडलंय म्हणून तो इफेक्ट तिथे येते, म्हणून सुनामी येते असं म्हणणं असेल. मला नाही माहिती, म्हणजे प्रामाणिक उत्तर आहे की तिथेच का, ह्याचं उत्तर खरंच माझ्याकडे नाही आहे. परंतु मला आलेला सेन्स असा आहे की ते त्या दिशेकडे आणि साधारण या महाद्वीपांच्या मध्ये. ओके. आणि त्यामुळे मी म्हणतो की त्याच्यामध्ये कुठेतरी ते होऊ शकतं. ओके. ते आपल्याकडे येणार नाही आणि पलीकडेच जाईल पूर्व दिशेकडे वगैरे असं काहीच नाही आहे. जेव्हा कंप होतो आणि तो समुद्राच्या मध्यभागी कुठेतरी होतो तेव्हा तो डेफिनेटली तेवढ्याच ताकदीनं ते इरप्ट करतो. बरोबर. जसं वोल्कॅनोचं असतं की ते सुप्त असते, तो अग्नी इतका सुप्त असतो की कधीतरी त्याला ते होत नाही सहन आणि तो इरप्ट होतो. सेम इथं घडतं. बरोबर. आणि परत तिथंच मी येतो की मला हे नाही माहिती की तिथे का होऊ शकतं. ते कदाचित होणारही नाही आणि आय विल बी थँकफुल की मला आलेला जो काही सेन्स होता तो चुकीचा निघाला. पण पुन्हा मी तेच म्हणेन की त्याची तीव्रता कमी असावी असं मला वाटतं. लेट्स होप सच थिंग्स डोंट हॅपन. पण मग एक प्रश्न आता पुढचा असा येतो की अँड दॅट इज वेअर यू ऑलवेज प्ले अ रोल, की तुमच्याकडे जेव्हा लोक येतात तेव्हा त्यांनी काय प्रकारचे प्रश्न घेऊन यावेत आणि हाऊ मच इनपुट शुड दे गिव्ह यू सो दॅट यू क्लिअरली अंडरस्टँड देअर पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. असं काही, कारण की मला तर असं वाटतं तुमच्यासमोर आल्यावर लोक बोलत नसतील. हां, ते तर पहिल्यांदा घडतं. म्हणजे 23 वर्षामध्ये ना माझ्याकडे असेसमेंटला आलेली लोक एकतर माझ्याकडे कायम आली, नाहीतर ती परत कधीच आली नाहीत. मी पुन्हा तिथंच येतो की त्यांना हवं असलेलं भविष्य सांगण्यात मला काहीच इंटरेस्ट नाही आणि मी ते करत नाही. एक, मी खूप खरं बोलतो. काय प्रश्न असावेत, एक तर ते करंट अफेअर्सशी रिलेटेड नक्की असावेत आणि मार्गदर्शक असण्याच्या दृष्टीनं ते जास्त असावेत प्रश्न, की त्याची उत्तरं मला मार्गदर्शक म्हणून मदत करतील. म्हणजे होणार आहेच तर मग मी एखाद्याला म्हणलं की तुला ह्या पर्टिक्युलर महिन्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये तुला थोडासा त्रास होऊ शकतो बाबा तब्येतीचा, सो बी कॉशियस. तर ते कॉशियस राहणं जेणेकरून काही जर घडणार असेल तर त्याची ॲस्पेरिटी कमी होईल, तीव्रता कमी होईल, ह्यासाठी ते मार्गदर्शक असावं. टाळण्यासाठी काही असू नये. माझ्याकडे असं खूपदा होतं, लोक म्हणतात की मी असं अमुक करू का, मी म्हणतो नाही करू नका, तुमच्या कर्मात लिहिलेलं नाही आहे ते. तुम्ही करायला चाल तर तुम्ही नुकसान फेस कराल किंवा त्याचे प्रॉब्लेम्स होतील. इमिजिएटली असा प्रश्न येतो मग ते होण्यासाठी काही करू शकतो का, तर मी त्यांना म्हणतो ते करूच नका हा उपाय नाही का. लॉजिकली ते करू नका हेच उपाय नाही आहेत का. पण लोकांना ते मान्य नसतात, कारण त्यांचंच म्हणणं असतं की नाही मी ऑलरेडी त्यात 10 लाख रुपये टाकले आहेत किंवा अमुक केलं आहे तमुक केलं. मग मी हे विचारतो की ते पैसे टाकताना तुम्ही माझ्याकडे का नाही आलात. सगळं करून तुम्ही, म्हणजे जसं प्रॉपर्टीजबद्दल जे मी लोक घरं घेतल्यानंतर मला विचारण्यात काय पॉईंट आहे की घर चांगलं आहे का वाईट. पण दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ द डेस्टिनी कदाचित ना, की येस, ते केल्यानंतरच तुम्ही त्यांना भेटणं हे योजलेलं असतं. त्यामुळे मी मगाशीच म्हणलं की नाही की मला आधीच कळलेलं असतं काय होणार आहे आणि काय नाही. पण मला तसं सांगता येत नाही की हां मला माहिती आहे, असं नुसतं उत्तर देता येत नाही जे वेग आहे. सो प्रश्न कसे असावेत की एक तर ते खूपच सेन्सिबल असावेत, नो डाऊट. जसं सेन्सिबल ह्या पॉईंट ऑफ व्ह्यू नाही की मी मगाशी म्हणलो लोक म्हणतात मी मरणार कसा कधी वगैरे, असले प्रश्न विचारू नयेत. पहिली गोष्ट, भविष्य कथनाकडे तुम्ही मार्गदर्शक म्हणून बघणं किंवा भविष्यकाराकडे मार्गदर्शक म्हणून बघणं जास्त गरजेचं आहे.
इन्स्टेड ऑफ की तो सांगणार आहे तेच फायनल आहे माझ्या आयुष्यात असं न विचार करता. आणि मी जसं म्हणलं की मी खूप खरं बोलतो, त्यामुळे आय एम द मीडिएटर, आय एम द मेसेंजर बिटवीन यू अँड द गॉड प्रॉबेबली आय मे से. सो हे करत असताना सांगतोय तेवढं ऐक ना फक्त, एव्हरीथिंग विल बी फाईन असं म्हणता येतं. आणि येस, अनुभवातनं लोक येतात परत, पण बरोबर तू म्हणलास तसं की बरेचशी लोक परत नको बाबा हा असं म्हणूनच येत नाहीत. मी असं काही लोकांबद्दल ना असं बघितलं होतं की लोकांच्या आसपासचा एक ऑरा आपण म्हणतो, किंवा त्यांच्या आसपास एक हॅलो असल्यासारखा एक दिसत राहतो. काही वेळेला बुद्धाच्या मागे असतो, काही रिअलाइज मास्टर्सच्या मागे सुद्धा तो दिसतो समजा नीट बघितलं तर. तो ऑरा म्हणजे काय? आणि मगाशी फोटोचा विषय तुम्ही काढलात, त्यामुळे मला ऑरा असं एकदम लक्षात आलं की तो ऑरा त्या फोटोमधनं तुम्हालाही दिसतो. व्हॉट डू यू सेन्स वेन यू सी अ फोटो, किंवा वेन यू सी अ लाईव्ह पर्सन इन फ्रंट ऑफ यू, त्याच्या आसपासचा ऑरा दिसतो. आणि ऑरा म्हणजे काय? मला तसं म्हणलं तर दिसत नाही, बिकॉज मी म्हणलं तसं की मला सेन्स होतात गोष्टी. सो जे मला दिसत नाही ते मला सांगण्याचं काम माझा इनर व्हॉइस करतो. आता कमिंग बॅक टू द डिव्हाइन पीपल किंवा डिव्हाइन एनर्जीज, तर त्याला अनडाऊटेडली आपण एनलायटनमेंट म्हणतो. आणि एनलायटनमेंटचा मूळ अर्थच असा असतो की ते ना निर्वाणा ही जी काही स्टेज म्हणजे भावसमाधी आणि पूर्णसमाधी अवस्था, ह्याच्यामध्ये कुठेतरी ते ऑलरेडी पोचलेले असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे षडरिपू जे आपण मानतो, काम, क्रोध, मद, मोह, माया आणि मत्सर, ह्याच्या कुठेतरी फार पलीकडे हे लोक गेलेले असतात. त्यामुळे हे षडरिपू त्यांना कुठे एम्पॉवर करूच शकत नाहीत. दॅट्स वाय दे आर ऑल बियॉन्ड ऑफ ऑल दिस. म्हणजे माया नाही, मोह नाही, मद नाही, आणि म्हणून ते एनलायटन सोल्स असतात. सो आपण जे कधी बघितले की कुठे गौतम बुद्ध असतील किंवा कुठलंही म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींसारखं आपण घेऊया, तर ते आर एनलायटन्ड आणि स्थितप्रज्ञ अवस्थेत ते दिसतात आपल्याला की दे आर ॲट देअर ओन पीस. त्यांना माहिती आहे काय चाललं आहे काय नाही, आणि ते इतक्या स्थितप्रज्ञतेनं ते पाहत असतात, शांतपणे असतात. अर्धोन्मिलित ध्यान अवस्था ज्याला म्हटलं जातं, त्यातनं ते बघत असतात सगळं की हे कसं छान चाललं आहे आणि मला माहिती आहे की हे कसं होणार आहे, काय होणार आहे. अँड स्टील दे ऑल आर हॅपी विथ व्हॉट एव्हर हॅपनिंग, वेदर इट्स गुड ऑर बॅड. कारण हा पर्स्पेक्टिव्हचा मॅटर आहे. आणि ज्या जगामध्ये मला असं वाटतं की पर्स्पेक्टिव्ह ओनली मॅटर्स, तो फक्त बदलता आला पाहिजे ना. मी नेहमी असं बोलताना सांगतो की रावणासारखा ज्ञानी माणूस नव्हता, पण एखादा ज्ञानीही रावण होता. हा विचार करणं तितकंच गरजेचं आहे. पर्स्पेक्टिव्ह मॅटर्स, आणि त्या दृष्टीनं ते असतं. त्यामुळे हे ऑरा मला दिसतात का नाही, मला सेन्स होतात पुन्हा एकदा. आणि मग एखाद्या व्यक्तीचा नाही सेन्स होणं म्हणजे पुन्हा माझा इनर व्हॉइस मला सांगणं की समोरच्या ऑरामध्ये कुठेतरी उजवीकडच्या पॅचमध्ये एक ग्रे पॅच दिसतं. सो मग ग्रे म्हणजे काय? सो ते ग्रे असणं म्हणजे कदाचित खूप लोकांची असलेली जी नकारात्मकता आहे आपल्याबद्दलची ती कुठेतरी साचती आहे आणि ती नेमकी त्या शरीराच्या डाव्या भागावर कुठेतरी इम्पॅक्ट करत असेल. मग मी पटकन सांगतो की डावीकडचा ऑरा थोडा किंवा उजवीकडचा थोडा ग्रे आहे. सो हे मला दिसत काहीच नाही, पण मला हे सेन्स होतात. पण हे त्या फोटोमध्ये दिसू शकतं का? फोटोमध्ये किंवा लाईव्ह? फोटोमध्ये सुद्धा एनर्जी असते जी उद्दीपित होते, ज्याला एमिट होणं प्रत्येकाच्या. ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली हो होते ना. म्हणजे जसं जागांच्या बाबतीतही माझं आहे की मला जागेचे फोटो जर पाहिले किंवा व्हिडिओ, आता आजकाल व्हिडिओ पण येतात, तर मला त्या जमिनीतनं उद्दीपित होणाऱ्या ज्या काही लहरी आपण म्हणतो त्यातनं मला जवळजवळ 6 जनरेशन सेन्स होतात. त्याबद्दलच विचारायचं होतं. म्हणजे आता आपण लाईव्ह पीपलबद्दल बोललो आणि आवाजांबद्दल बोललो, आणि नेक्स्ट विषय होता रिअल इस्टेटचा. आणि रिअल इस्टेट म्हणलं की आपण म्हणूयात घर ॲज अ स्ट्रक्चर आणि घरामध्ये असलेली लोकं. असं मी ऐकलं होतं की वास्तू जी असते ती कंटिन्युअसली तथास्तू म्हणत असते, हो म्हणत असते. जे काय असेल नसेल ते इट कीप्स ऑन सेइंग येस. मग त्याच्यामध्ये अजून एक लेअर आली, वेर यू सेड की देर आर डिपार्टेड स्पिरिट्स ऑल्सो, जे त्याच वास्तूमध्ये राहत असतात. आणि त्याच वास्तूमध्ये वेगवेगळ्या डिझायर्सची लोकं येत असतात. जसं एक युनिव्हर्सिटी बघितली, कमर्शियल ऑफिसेस बघितले, हॉस्पिटल्स बघितले, तिथे खूप सारं पेन असतं. किंवा एका घरामध्ये वेगवेगळ्या महत्त्वाकांक्षांनी राहत असलेली लोकं सगळे असतात. तर त्याच्याने त्या वास्तूच्या एनर्जीमध्ये सुद्धा बदल होत असतो. आणि हे सगळं वास्तूमध्ये गेलं की सेन्स होतं. ती वास्तू सांगत असते काही. हो 100%. कारण एखादी वास्तू घेऊया आणि त्या वास्तूमध्ये असणारी लोकं, मग ती ऑफिसची वास्तू असेल, घराची वास्तू असेल,
तर त्या लोकांचे ऑरा एनर्जी आणि वास्तूला असलेली स्वतःची एक कंटेंटेड एनर्जी, याचं ॲसिम्युलेशन, याचं जे एकत्रीकरण आहे ते कधीतरी मॅच होतं आणि कधीतरी मिसमॅच होतं. कारण प्रत्येक जागेला स्वतःची काहीतरी हिस्ट्री, काहीतरी स्वतःचा इतिहास आहे. आणि मी जसं म्हणलं की मी असं मानतो की लोकांच्या नशिबात कधीच जागा नसते. जागेच्या नशिबात लोक असावी लागतात. उलट आहे, जागा लोक ठरवते, लोक जागा नाही ठरवत कधी. सो त्या जागेला ती लोक नको असतील तर मग डेफिनेटली तिथे ॲसिम्युलेशन नाही होत. एखादं उदाहरण, मे बी जी केस बघितली आहे त्याच्यापैकी? तशा खूप आहेत, पण आता कसं सांगू शकतो, म्हणजे आठवायला लागतील. पण आता एक कुटुंब माझ्याकडे आलं होतं आणि त्यांनी स्वतःचं घर भाड्याने दिलं होतं आणि त्यांनी दुसरीकडे घर घ्यायचं ठरलं होतं. मे बी त्यांना मोठं घर घ्यायचं असेल. आता त्यांचा थॉट काय होता मला माहिती. पण जेव्हा ते असेसमेंटसाठी आले आणि मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो तर मी त्यांना म्हणलं की तुम्ही इथं नका राहू. ते म्हणले का? म्हणलं ह्या जागेवर म्हणजे जेव्हा बिल्डिंग नव्हती तेव्हा त्या जमिनीवर झालेले जे संस्कार आहेत ते फार छान नाही आहेत. ते म्हणले म्हणजे काय वाटतं तुम्हाला? तर मी त्यांना म्हणलं की खूप पूर्वी ही ज्यांची कोणाची जागा असेल तर तिथं काही अवैध कामं त्यांनी केली असेल. तर ते म्हणले म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं? म्हणलं मला असं वाटतं की इथं हातभट्ट्या असतील. सो ते त्यावेळेला ते काम का करत होते ह्याच्यावर आपला काही से नाही आहे. पण ते प्रक्रिया किंवा ते बनवण्याची जी प्रक्रिया जिथे घडते त्या जमिनीवर त्याचे संस्कार होतात असं आपण म्हणतो. सो तशी विषण्णता आहे ह्या जागेमध्ये आणि त्याचं तुम्हाला आउटपुट इतकं छान मिळणार नाही. म्हणजे तुम्ही आधीचं घर का भाड्याने दिलं किंवा ते विकून हे का नाही घेतलं हा तुमचा म्हणलं वैयक्तिक प्रश्न आहे. पण ह्या जागेत तुम्ही ॲसिम्युलेट नाही होणार. सो ऑब्वियस क्वेश्चन आला की मग काय होऊ शकतं? मी म्हणलं इथं खूप आजारपणं येतील. म्हणजे तुम्ही आत्ताच आलाय राहायला, मे बी 4-1 महिने झाले, पण मग ती आजारपणं येत राहतील आणि मग ती कंटिन्युटी वाढेल. त्याला कुठे कन्क्लुजन नाही आहे परत. मग काय करता येईल? आता मी हिलिंग करतो की मी एनर्जी स्पॅसिफाय करतो कुठल्याही, की कंटेंटेड एनर्जीज ज्या असतात त्याला क्लिन्झिंग आणि प्युरिफाय करून मी एनर्जीज ज्या निगेटिव्हिटी, नकारात्मकता असते ती कुठेतरी मारतो, जाळतो किंवा ती बाजूला करतो असं म्हणूया. मग त्यांचं असं म्हणणं पडलं होतं की मी तुम्ही हिलिंग केलं तर होईल का? मी म्हटलं नाही, मला नाही वाटत आहे. कारण ही नकारात्मकता इतकी तीव्र आहे की मी हिलिंग करून सुद्धा किंवा त्याचं शुद्धीकरण करून सुद्धा ती म्हणावं तेवढं रिझल्ट्स तुम्हाला नाही देणार. मग त्यांचं असं म्हणणं पडलं की मग आम्ही गेल्यानंतर दुसरं येतील त्यांनाही हाच त्रास होईल की? म्हणलं नाही, दॅट डिपेंड्स. बऱ्याचदा असं आपल्या बघण्यात घडतं की काही लोकांना भाड्याच्या घरात जातात आणि ते घर त्यांना इतकं लाभतं की ते खूप पुढे जातात आणि मोठे होतात. पण ज्याच्या मालकीची ती जागा असते तो कधीच त्या जागेचा उपभोग घेऊ शकत नाही. आणि असं आपल्या आजूबाजूला भरपूर असतं. मी त्यांना तेच म्हणलं की तुम्ही तुमच्या मूळ जागेत जावं हे मला तुमच्या आवाजावरून वाटतं आहे. कारण कदाचित त्या जागेशी तुमची जी कर्म आहे ती थोडीफार राहिली असतील. प्रॅक्टिकल तुम्ही काय विचार केलात आणि तुम्ही ती भाड्याने का दिलीत हे मला माहिती नाही. सो एक आठवडा गेला असेल त्याच्यानंतर ह्या असेसमेंटनंतर आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं की येस तुम्ही म्हणताय आम्ही तसं भाडेकरूंना कळवलं आणि आम्ही आमच्या मूळ जागेत परत चाललो आणि तुम्ही म्हणताय तसं आमच्या बाबतीत इथं राहायला आल्यापासून होतं पण आहे की आजारपणातनं अनावधानानं होणारे खर्च, कामामध्ये सुद्धा खूप विघ्न येणं किंवा डिले येणं हे चालूच आहे. आणि आम्ही हा विचारच करत होतो म्हणून आम्ही तुम्हाला बोलवलं होतं आणि आम्हाला असं वाटत होतं की या जागेचं हिलिंग करणं गरजेचं आहे. तर त्याच्यावर मी त्यांना हे सांगितलं की मी प्रत्येक वेळेला हिलिंग करा हे सजेस्ट करतो असं नाही आहे. मुळात ज्या सर्व्हिसेस मी देतो त्याचा फोर्स कुठंच नाही आहे. मी फक्त सांगायचं काम करतो की हे मी करू शकतो. तुम्हाला ती सर्व्हिस माझ्याकडनं घ्यायची आहे की नाही घ्यायची आहे तुमचा सर्व्हिस कॉल आहे. आणि म्हणून मी तुम्हाला हे प्रामाणिकपणे सजेस्ट केलं की हिलिंग करू नका कारण त्याचा उपयोग नाही होणार. मोठीच जागा घ्यायची तर तुम्ही आधी मूळ जागेत जा. त्या जागेत 1-2 वर्ष राहून तुमचं त्या जागेशी असलेलं कर्म पुन्हा पूर्ण करा आणि मग त्या जागेशी तुमचं कर्म पूर्ण झालं की ती जागा विकून टाका. आणि तुमची परिस्थिती तोपर्यंत इतकी चांगली सुधारेल की तुम्ही मोठी जागा विकतच घेऊ शकता. पण मग हिलिंग करता तुम्ही तेव्हा काय ह्याच्यानी हिलिंग करता? म्हणजे पूजा करता का मंत्र करता किंवा कशाने हील करता? मी हील करताना 4 गोष्टी वापरतो. मी त्याला असं म्हणतो की मी जागेची दृष्ट काढून देतो. जसं आपण आपली माणसांची दृष्ट काढतो. आपण म्हणतो की नाही नजर लागली. जागेला खूप नजर लागते आणि जागेची दृष्ट कोणीच काढत नाही. काही लोक मला येऊन म्हणतात आम्ही दररोज पूजा करतो पण त्याला दृष्ट काढणं नाही म्हणत, तो नित्यपाठ आहे. किंवा आम्ही वर्षातनं 2 वेळा सत्यनारायण किंवा लघुरुद्र किंवा असे काही विधी पण करतो.
ॲक्सेप्टेड. त्याने त्यावेळेचा ऑरा होतो का निर्माण? डेफिनेटली होतो. मंत्रोच्चारांमध्ये तेवढी ताकद नक्कीच आहे. पण जागेची दृष्टी आपण काढत नाही, कारण रादर असं म्हणलं जातं की तुम्ही एखाद्या जागेत गेल्यानंतर 12 वर्षांनी पुन्हा वास्तुशांत करावी. हो. पण नाही करत लोक, नाही करत. विसरून जातात म्हणूनही करत नाहीत, किंवा माहिती नसतं म्हणून करत नाहीत. हा काही ब्लेम नाही आहे. मग मी त्यावेळेला म्हणतो की ह्या जागेला कुठेतरी जे काही नकारात्मकता त्रास देत असेल, बाहेरनं येणारी इतरांच्या विचारांमधली ही जेलसी किंवा ज्याला एन्व्ही म्हणतो आपण, तर ती आपण बाजूला करू शकतो का? हो. हिलिंग करतो म्हणजे मी काय करतो, मी खूप साधं उदाहरण घेतो की एखाद्याचं आयुष्य जेव्हा वाढत असतं तर त्याला आणखीन फोर्सफुली वाढायला मी काहीच मदत करत नाही. पण ते आयुष्य वाढत असताना ज्या गोष्टी त्याला खेचू शकतात त्या बाजूला करायचं काम मी हिलिंगमधनं करतो. मग मी हिलिंग करतो म्हणजे मी नेमकं काय करतो? हिलिंग एक मेथड आहे. मी हिंग, मीठ, कापूर, लवंग 4 गोष्टी वापरतो. त्याला शास्त्र आधार मुळात असा आहे की हिंग, मीठ आणि कॉग्युलेटिव्ह साधळण्याचा इफेक्ट येतो. सो जी काही नकारात्मकता आहे ते ओढायचं काम हिंग, मीठ करतं. आणि कापूर आणि लवंग आपल्याकडे एनिवे ऑरा क्लिनिंगसाठी, कापूर हा पहिल्यापासून ऑरा क्लिनिंगसाठीच वापरला गेलेला आहे. देवपूजा झाल्यानंतर, आरत्या झाल्यानंतर सुद्धा कापूरवरती आपण म्हणतो आणि आपण कापूर आपल्या डोक्यावरनं खांद्यावरनं फिरवतो. दॅट इज क्लिनिंग द ऑरा. दॅट इज जस्ट प्युरिफाईंग द इम्प्युरिटीज. राईट. पण हे जागेच्या बाबतीत कोणीच नाही ना करत. मग मी हिंग, मीठ, कापूर, लवंग इतक्या 4 साध्या गोष्टी वापरतो, कारण मी जे करतो त्याला मॉर्फिक फील्ड बॅलन्सिंग असं म्हणतात. मॉर्फिक फील्ड. हां. सो मॉर्फिक फील्ड म्हणजे प्रत्येक जागेला स्वतःची एक कंटेंटेड एनर्जी असते. सो ह्या एनर्जीला कुठं ना कुठेतरी काहीतरी एखादा अडथळा येऊ शकतो. काही काही वेळेला त्याच्यामध्ये काही वेगळं मिश्रण होऊ शकतं बाहेरच्या विचारांचं, आणि मग ती इतकी सॅच्युरेट होते एनर्जी की ती त्या ऑराला आणि त्या घरातल्या सगळ्यात विकेस्ट ऑराला आधी त्रास द्यायला सुरुवात करते. प्रत्येकाला तो त्रास होईलच असं नाही, पण ज्याची एनर्जी जास्त व्हल्नरेबल आहे त्याला लवकर त्रास व्हायला लागतो. सो ही एनर्जी जी असते ती स्पिरिट्स वगैरेच्या रूपामध्ये असते. डू स्पिरिट्स टॉक टू यू? असू शकते. म्हणजे त्या मूळ जमिनीशी संबंधित असलेले काही वास ज्याला मी म्हणतो ते त्या जागेमध्ये स्थायिक असू शकतात. आपल्याकडे काही अनयुज्युअल प्रॅक्टिसेस ज्या केल्या जातात, ज्या काही लोक म्हणतात नसतात आणि काही लोक म्हणतात असतात, पण त्यानेसुद्धा हे असं काही होऊ शकतं. डिपेंड्स. पण प्रत्येकाला तसं असेलच असं नाही. काही काही वेळेला फक्त सेल्फ निगेशन पण असतं, कारण नकारात्मकता 2 परत व्हर्टिकलमध्ये. एक तर सेल्फ निगेशन, मी सततच असं काहीतरी बोलतोय घरात बसून की माझ्या बाबतीत हे होत नाही आहे, किंवा माझ्या बायकोच्या बाबतीत होत नाही आहे, माझ्या मुलांचं नीट होत नाही आहे, ते सुद्धा साचतं वैचारिक पातळीवर. आणि लोक आपल्याबद्दल काय विचार करतात तेही साचत असतंच. मग असं इन जनरल लेट अस से हेल्थ हा विषय सगळ्यांसाठी महत्त्वाचा असतो. सो हॅव यू डन हिलिंग्स फॉर गुड हेल्थ अँड वेलबिईंग ऑल्सो? काही गोष्टी घडत नव्हत्या, हेल्थ चांगली नव्हती, पण हिलिंग केल्याने प्रॉपर्टीचं तिकडच्या लोकांची हेल्थ चांगली व्हायला लागली, असं कधी केलेलं आहे? हिलिंग मी स्पेसिफिक पर्पजसाठी नाही करत. ओके. सो एक्झाम्पल घेऊया की मी कोणाच्या जर घराचं हिलिंग करत असेल तर मी हिंग, मीठ टाकताना किंवा कापूर, लवंगासारख्या साध्या गोष्टी वापरताना आय चॅन्ट मंत्र, पण मी ठरवून जात नाही की मला हा मंत्र म्हणायचा आहे. त्या जागेत गेल्यानंतर ती जागाच मला सांगते की अरे असं असं केल्याने ते होऊ शकतं. एक भाग. आता जर मी कोणाच्या घराचं हिलिंग केलं, राहत्या घराचं हिलिंग केलं, तर त्याला आपण प्रॉस्पेरिटी बेस्ड हिलिंग म्हणूया की प्रॉस्पेरिटी कम्स अंडर एव्हरी बॅनर. सो ज्याच्यात त्या घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या वयाप्रमाणे त्याचा फायदा होईल. सो कदाचित एक पेशंट त्या घरात असेल, पण मी फक्त त्या व्यक्तीसाठी जाऊन हिलिंग नाही करत, कारण मी माणसाचं हिलिंग नाही करत, मी घराचं, जागेचं हिलिंग करतो. हेच ऑफिस असेल एखाद्याचं, तर त्या ऑफिसमध्ये समजा 50 लोक काम करत आहेत, तर प्रत्येकाला त्याचा फायदा होणार आहेच. पण मी पुन्हा तिथे येतो की काही लोकांची एनर्जी खूपच व्हल्नरेबल असू शकते. कदाचित म्हणजे असे अनुभव माझ्या बाबतीत आहेत की मी कुठल्या तरी ऑफिसचं हिलिंग केलं आणि 3-4 लोक सोडून गेली, आणि नंतर मला तो मालक फोन करून म्हणतो की हो तीच कदाचित खूप टॉक्सिक होती, सो थँक्स की तुम्ही हिलिंग केलं आणि त्यांना ती बुद्धी झाली आणि ते आपणूनच गेले. मी म्हणतो असेल, माझ्या दृष्टीनं शुद्धीकरण हा महत्त्वाचा आहे. सो त्यातनं काय बाजूला पडतंय हे मी काय स्पेसिफाय नाही करू शकत. जसं हिलिंग हे झालं की जिथे तुम्ही 4 पदार्थ वापरताय, तसं काही वेळेला ऑब्जेक्ट्स असतात, काही पेंटिंग्स असतात, ज्याच्या थ्रू सुद्धा काही प्रकारच्या एनर्जीज एमिट होत असतात. जसं फेंगशुईमध्ये आपण म्हणतो मनी प्लांट ठेवा किंवा तो लाफिंग बुद्धा ठेवतात, तसं पेंटिंग्स पण असतात. तर असे पण काही ऑब्जेक्ट्स आहेत, कारण की दर ठिकाणी यू कॅनॉट बी प्रेझेंट इन पर्सन
टू डू द हिलिंग. मग अशा केसेसमध्ये लोकांनी काय करावं? आता एक्झाम्पल घेऊया की मला US किंवा बाहेरच्या देशांमधनं पटकन असं काही असेल, UK म्हणा, तर ते आलं तर मी ते घराचे फोटो बघून टेम्पररी पण इफेक्टिव्ह असं काय करता येईल. म्हणजे मी उद्या उठून लगेच तिथे जाऊ शकत नाही, कारण तिथे जाण्यासाठी आपल्याकडे काही प्रोसेस आहे. तर त्यावेळेला ते करायला सांगतो आणि त्यातनं त्यांना हे क्लिअर करतो की पुन्हा मी इथंच येतो की मी खरं बोलतो. मी त्यांना असं सांगतो की तुम्ही समजा XYZ गोष्ट ठेवा तुमच्या घरामध्ये, किंवा तुमच्या घरात मला हे 4 ऑब्जेक्ट दिसत आहेत की जे मला नाही पाहिजेत, तर ते तुम्ही शक्य तितका लवकर क्लिअर करा. किंवा डिक्लटरिंग बऱ्याचदा मी करायला सांगतो की अशा गोष्टी जसं आता तुम्हाला काहीच उपयोग नाही तर तुम्ही पहिलं काढायला पाहिजे, कारण ते साठतं, ते साठवून ठेवतं पण एनर्जी म्हणून. सो त्यांनी लगेच 10 दिवसात तुम्हाला फरक पडेल असं नाहीच आहे. मी हिलिंग करतो तेव्हा मी लोकांना क्लिअर करतो की 2-3 महिने लागतील, मला 3 वेळा जावं लागतं, कारण या हिलिंगची सायकल आहे. मी आज एखाद्याचं काही हिलिंग केलं घराचं, जागेचं, ऑफिसचं, तर 21 दिवस त्या जागेला ब्रिदिंग द्यायला लागतं, कारण जागा पेशंट आहे माझ्यासाठी. जागेला तुम्ही गोळ्या दिल्या तर जागेला सांगतोच ना आपण की विश्रांती घ्या. डॉक्टरांकडे आपण जातो आणि डॉक्टर म्हणतात ह्या 10 गोळ्या घ्या, पण तुम्हाला विश्रांती घ्यायला लागेल. आपण गोळ्या घेऊन कामं केली तर आपण बरे लवकर होणारच नाही. तसं जागेला ब्रिदिंग लागतं. मग परत मी 21 दिवसांत जातो, सेम प्रोसिजर करतो, पुन्हा मग 45 दिवसांत जातो, सेम ह्या क्वेश्चनमध्ये की जिथं मला पोचता येणार नाही आहे तिथेही मी त्या लोकांना सांगतो की हे तुम्ही करा, पण ह्याच्यात ही कन्सिस्टन्सी पाहिजे. आणि ती कन्सिस्टन्सी जर तुम्हाला मेंटेन करता आली तर मग 2 महिने 1.5 महिन्यामध्ये तो प्रॉब्लेम सुटेल. पण तुम्ही कन्सिस्टन्सी कुठेतरी डिस्कंटिन्यू केली तर घराचे 3 महिनेही लागू शकतात. आपण जेव्हा आधी बसलो होतो तेव्हा एक तुम्ही गोष्ट सांगितली होती, ती आत्ता इथे सांगता येईल का? जस्ट विचारायचं होतं की कुठल्या तरी लँडच्या हिलिंगच्या वेळेला काही स्पिरिट्स दिसले, काही तिथे गेलेली लोक दिसली. तो किस्सा सांगता येईल का? एक लेटेस्ट किस्सा आहे, मी पुन्हा नावं घेऊ शकत नाही इतकंच क्लायंटशी. पण मी त्या जागेत गेलो होतो आणि बेसिक पुन्हा हिलिंग करायचं होतं. म्हणजे त्याच्यात उद्देश काही नव्हता की जागा विकलीच जात नाही आहे किंवा मला जागेत काही प्रॉब्लेम येत आहेत. आम्ही जागा घेतली आहे, आम्हाला बांधकाम सुरू करायचं आहे आणि ते सुरू करायच्या आधी आम्हाला त्याचं हिलिंग करायचं आहे. ओके, मग यासाठी जागा मूळ तुमच्या नावावर होणं हे फार गरजेचं आहे, कारण कर्म कनेक्ट व्हायला लागतात जागेला. तर ते झालं आणि ते झाल्यानंतर मी हिलिंग करायला गेलो तर तिथे एक झाड होतं आणि त्या झाडाच्या इथे गेल्यानंतर 35-40 वर्षांपूर्वी गेलेला एक सोल तिथंच त्याचा वास होता असं म्हणू. आणि त्याने स्वतःहून मला सांगितलं की माझं नाव सतीश, आणि जेव्हा ह्या जागा आमच्या होत्या तर पंचक्रोशीत आम्हाला लोक ओळखत होते, पण आम्हाला त्या जागेचा उपभोगच नाही घेता आला कधी. आता त्यांनी त्याची खंत व्यक्त केली. माझ्या दृष्टीनं प्रेझेंटमध्ये कट्टू मुद्दा इतकाच होता की सतीश या झाडावर आहेत. तर मी क्लिअर केलं की इथं आहे तो. त्या म्हणल्या मग आता काय करायचं? म्हणलं नाही काही करू नका, मी फक्त तुम्हाला इन्फो देतो आहे. मग त्यांनी विचारलं की याचं काही अजून नाव आहे का, तुम्हाला कळतं आहे का? म्हटलं विचारतो, मला माहीत नाही, म्हणजे कम्युनिकेट झालं तर. मग थोड्या वेळात मी त्यांना म्हटलं की VW असं काहीतरी फक्त असेल, पण मला एक्झॅक्ट नाही त्यांनी सांगितलं. अच्छा, पण मग तो इथं काय? म्हटलं हेही मला माहीत नाही. मग बाय द टाईम मी काही हिलिंग केलं, हे केलं. त्या परत व्यक्तीने मला विचारलं ज्यांची जागा आहे की कधी गेला आहे तो? म्हटलं 35-40 वर्ष झाली आहेत असं त्यांनी मला सांगितलं. सो ॲक्युरेटली मला त्यांनी या साली गेलो, असं काहीतरी घडलं आणि गेलो, नैसर्गिक गेलो किंवा अनैसर्गिकरित्या मारलो गेलो वगैरे, असं कुठलीही माहिती माझ्याकडे नाही. त्यामुळे नाही ते तुम्ही काही करा, पण तो आपल्या जागेत नको. म्हटलं हो, पण असं मी काही तांत्रिक माणूस नाही आहे की काहीतरी करीन, जाईल तो, मी त्याला सांगेन. असं झालं आणि आमचं पहिलं काम संपलं हिलिंगचं. आता त्यांनी मधल्या ह्याच्यामध्ये सर्च रिपोर्ट मागवला होता वकिलांकडनं. हे खरंच म्हणजे म्हणलं तर अविश्वास म्हणून खात्री करून घेणं हा भाग नसतो, पण खात्री करून घेणं असंही म्हणतो. आणि आमचं झालं होतं हिलिंग. आम्ही जिथे जेवायला गेलो होतो तिथं बसलो होतो आणि त्या बाई एकदम उठल्या आणि त्या म्हणल्या अहो सतीश वासुदेव नाईक नावाचा माणूस 81 साली गेला आहे. म्हटलं मग हो असेल तोच असेल म्हटलं. सो हे अनुभवानेही कळतात. आता मी त्यांना काय त्याचा शहानिशा करा म्हणलं होतं, मी त्यांना एवढंच म्हणलं होतं की सतीश गेला इकडे. आता सतीशनेच मला सांगितलं. आता हे म्हणलं तर विश्वास न ठेवण्यासारखाच आहे, पण हो मला सतीशनेच सांगितलं की मी इथं गेलो आहे, मला कोणी येऊन नाही सांगितलं. सो हे कम्युनिकेट होतं. मग तो सोल तिथेच आहे अजूनही? नाही, आता तो समोरच्या प्लॉटमध्ये गेला आहे, पण त्या प्लॉटमध्ये नाही आहे जिथं मी हिलिंग केलं आहे. पण मग अशा केसेसमध्ये काही ट्रबलिंग सोल्स पण असतात का? हो, 100% असतात, जास्त असतात. उलट गुड सोल्स अँड बॅड सोल्स दोन्हीशी मी कम्युनिकेट केलेलं आहे. पण मग त्या बॅड सोल्सना हाऊ डू यू हँडल दोज? आय डोंट हँडल देम ॲट ऑल.
आय जस्ट टेल देम की ही जी काही पर्टिक्युलर जागा आहे ज्याचं शुद्धीकरण मी करणार आहे, या जागेत मात्र तुम्ही थांबू नका. हे रिस्पेक्टफुली सांगायचं काम मी करतो. आणि ते ऐकतात. मग टिल डेट टचवूड त्यांनी ऐकलंय. म्हणजे आत्तापर्यंत जेव्हा केव्हा असं घडलंय. गोव्यात मी एक काम केलं होतं, तिथं तर अतिशय छोट्या जागेत 11 जण एका कोपऱ्यात उभे असलेले मी पाहिलेत किंवा सेन्स केलेत. आणि नंतर मला कळलं की त्या 11 जणांचा एकमेकांशी काहीच संबंध नाही आहे, पण ते काही ना काही कारणाने त्या जागेशी आणि त्या मालकांशी कनेक्टेड होते. आता ते 11च्या 11 जण तेवढ्याशाच जागेत का आले मला नाही माहिती, पण आय हॅव सेन्स्ड इट. मग त्या केसमध्ये काय केलं? नाही म्हणजे खूप अडथळे आले. हिलिंग करायच्या वेळेलाच खूप अडथळे आले. म्हणजे अगदी आम्ही निघालो तेव्हा मी माझ्या क्लायंटना म्हणालो की आपला ॲक्सिडेंट होणार आहे. सो ह्या पर्टिक्युलर पोर्शनमधनं गाडी नेताना गाडी हळू चालवायची. आणि ॲक्च्युली मी मेटअप विथ अन ॲक्सिडेंट. पण मी कदाचित मी जसं मगाशी म्हटलं की मार्गदर्शक म्हणून बघणं गरजेचं असतं. सो इम्पॅक्ट कमी झाला, लागले कोणाला नाही टचवूड. मीनवाईल एका ग्रास कटरला सांगितलं होतं त्या गावातल्या की जाऊन ते आपल्याला कटिंग करायचं, कारण आपल्याला एक पूजासारखं काहीतरी करायचं आहे. तर तो पडला बाईकवर त्याच वेळेला. आम्ही तिथं पोचेपर्यंत बऱ्यापैकी वेळ गेला होता. मग ग्रास कटर पुन्हा आला आणि त्याचं ग्रास कटिंग मशीनचं पातं तुटलं. म्हणजे कदाचित त्याने जरा जास्त जोर लावायला गेला आणि ते जमिनीला टेकलं आणि ते कदाचित वाकलं किंवा तुटलं. मग तो परत ते बदलायला गेला. मग तो परत आला आणि त्याने सुरू केलं काम, तर त्याचं डिझेलच संपलं. असं अनेक घटना घडत होत्या. आणि जे क्लायंट होते त्यांचं असं चाललं होतं की सर मला वाटत नाही आज ते काय 11 जण आपल्याला हील करून देतील. मी म्हटलं असं होणार नाही, आपण करूया, मी आहे ना तुमच्याबरोबर. आणि त्याचा एंड पॉईंट असा आला की जे काम 10:30 पावणे 11 सुरू करायचं होतं ते जवळजवळ 12:30 सुरू झालं. आणि जो मेन कॉर्नर होता जिथे ते 11च्या 11 जण उभे होते, ते मी तिथे गेल्यानंतर ज्या गोष्टी मी वापरतो ते करत असताना ते माझ्याकडे बघतही होते की मी हे करतोय. आणि मी त्यांना म्हणलं की आज तर तुम्ही इथनं जाणार नाही मला माहिती आहे, पण मी तिसऱ्या वेळेला येईन तेव्हा तुम्ही मला इथे नाही पाहिजे, तुम्ही कुठेही जा. दॅट इज नॉट माय कन्सर्न ऑर दॅट शुडंट बी माय कन्सर्न. आणि मी जेव्हा परत ते सगळं संपून येत असताना त्या फॅमिलीतली किंवा क्लायंटमधली लोकं तिथंच उभी होती. आता त्यांना तर काहीच दिसत नव्हतं. आणि मी एका सेकंदात ओरडलो की ते तिथे काहीतरी करणार आहेत त्या झाडापाशी, त्यामुळे तुम्ही पटकन इकडे आणि आपण रोडवर थांबूया. सो थँक गॉड ते सगळ्यांनी ऐकलं. आणि मीनवाईल ज्या झाडापाशी जे मी केलं होतं तिथले खूप मोठा झाडाचा बुंदा तुटला आणि खाली पडला. म्हणजे खरं तर तेव्हा आम्ही तिथे असतो तर आम्ही सगळेच इंज्युअर्ड झालो असतो फॉर शुअर. पण ती त्याने ऐकलं. पण म्हणजे ताकद तिकडं पण तेवढीच असते, किंबहुना जास्त असते. फक्त इट ऑल डिपेंड्स तुम्ही ते हँडल कसं करता. सो अनुभव भरपूर आहेत, भरपूर आहेत. पण हा सतीशचा अगदी आत्ताचा आहे, या वर्षीचा आहे. म्हणजे थरारक एकदम अनुभव होता हा. पण मग असंच म्हणजे सोल्स दिसत आहेत, स्पिरिट्स दिसत आहेत, तसं दुसऱ्याच्या मनामध्ये तुम्ही जाऊ शकता का? सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊ शकतो का? हो जाऊ शकतो, पण ॲज अ एनर्जी जाऊ शकतो. ओके. पण टू सॉल्व अ क्वेश्चन असं जाऊ शकता, कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी? प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी म्हणण्यापेक्षा असं म्हणूया की समटाईम्स यू आर नॉट द प्रायोरिटी ऑफ दॅट पर्सन. आपलं एखादं काम असतं आणि नेमकं आपण त्याची प्रायोरिटीच नसतो ना. वी आर नॉट द प्रायोरिटी. सो आपलं काम त्या वेळेत होत नसतं. मग असं काही करता येतं का आयुष्यामध्ये? किंवा एखादा खूप मोठं मेडिकल केस असते म्हणा, कॅन्सरसारखी आपण घेऊया, की जिथे डॉक्टर जेव्हा सांगतात की आय एम सॉरी पण तुम्हाला 4th स्टेज किंवा 3rd स्टेज कॅन्सर आहे. त्या केसमध्ये ती व्यक्ती बाय माइंड पण गिव्हअप करते, नॉट ओन्ली बाय बॉडी. मग अशा वेळेला मी त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन ते बूस्ट करायचं काम करू शकतो, जेणेकरून मेडिकल केस असेल समजा, तर तिथं जे मेडिकेशन अंडर ती व्यक्ती जाणार आहे तर त्याला ती रिस्पॉन्ड करेल. कारण माइंडने गिव्हअप केलं तर शरीर फक्त जातं, ती थेरपी किंवा ट्रीटमेंट किंवा सर्जरी करताना परत येतं, पण समोर त्याचा फरक नाही दिसत. तर मी कोणाच्या मनात जाऊ शकतो का? जाऊ शकतो, पण मी बाय कॉज जाऊ शकतो. उगाचच मी काही ते म्हणजे काबीज वगैरे करून घेणं वगैरे असले प्रकार नाही करू शकत. पण मी मनात शिरून म्हणजे टू मॉड्युलेट थॉट्स. आता याचा एक कन्स्ट्रक्टिव्ह यूज केस असं म्हणलं, कन्स्ट्रक्टिव्ह एक स्टोरी म्हणली तर काही जण जे डिप्रेशनमध्ये असतात की एन्झायटीमध्ये असतात किंवा काही वेगळे मनोवैज्ञानिक जे डिसीजेस असतात, अशा लोकांना मदत होऊ शकते असं त्यावेळेला यू कॅन डू दॅट? ॲब्सोल्युटली. रादर माझी लेटेस्ट केस आहे की मागच्या सप्टेंबरमध्ये एक व्यक्ती अचानक दुपारी काहीतरी मेडिकल इश्यू झाला. सुरुवातीला असं वाटलं की तो फार नाही आहे, पण दुसऱ्या म्हणजे त्यांना ॲडमिट करावं लागलं आणि नेक्स्ट डे
दॅट पर्सन वेंट ऑन अ व्हेंटिलेटर आणि मायस्थेनिया ग्रॅव्हिसचा तो मेजर अटॅक आला होता आणि तोपर्यंत कोणालाच कल्पना नव्हती की असं काही घडणार आहे. आता त्यांचे कोणतरी रिलेटिव्ह जे मला ओळखत होते त्यांनी मला पटकन मी आठवलं आणि फोन केला की अरे डॉक असं असं आहे तर काय करता येईल. म्हणलं मला फोटो पाठवा पेशंटचा. नाही पण ते तर व्हेंटिलेटर आहेत. म्हणलं भांडा काही करा पण मला एक फोटो पाहिजे कारण मला खांदे बघायला पाहिजेत, मला ऑरा सेन्स करता आला पाहिजे आणि फोटो आला माझ्याकडे. तर मी त्यांना म्हटलं की मी 1 आठवड्यासाठी एनर्जी आयसोलेशन मी म्हणतो त्याला की मी करून बघतो आणि लेट्स ट्राय टू बूस्ट द इम्युनिटी. कारण बाय माइंडच गिव्हअप झालं आहे सगळं आणि तसंच राहिलं तर व्हेंटिलेटर काढला की व्यक्ती जाणार आहे हे फिक्स्ड आहे. प्रयत्न करून बघू, मी शुअरिटी देत नाही. जसं कुठल्याही आजाराशी जेव्हा मी डील करतो अशा केसेसमध्ये तर मी लोकांना हे नक्की सांगतो की मी तो आजार नाही बाजूला करू शकत पण मी त्या माणसाला त्या आजाराशी लढाईची ताकद नक्की देऊ शकतो. आणि 1 आठवडा केल्यानंतर बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट झाली आणि आता टचवूड ती व्यक्ती सपोर्टने का होईना पण घरातल्या घरात चालते, आपापली वॉशरूमला जाते. म्हणजे ज्या व्यक्तीला घरच्यांनी व्हेंटिलेटरवर पाहिलं ती या सगळ्या दिव्यातनं बाहेर आली. पुन्हा मी तिथंच येतो की त्या व्यक्तीचा कुठलाही आजार किंवा मायस्थेनिया ग्रॅव्हिसचा आलेला अटॅक मी बाजूला केला आहे का, पण आज त्या व्यक्तीला तेवढं इम्युन मी करू शकलो जस्ट बाय गिव्हिंग अ बूस्टर. त्या व्यक्तीवर जी ट्रीटमेंट झाली किंवा जे मेडिकेशन चालू असेल आणि तेव्हा दिलं गेलं असेल त्याचा परिणाम झालाच पण तो परिणाम पूर्णपणे होण्यासाठी आणि मला जे मी ट्रीटमेंट घेतोय त्याचा मला उपयोग झालाच पाहिजे ही मानसिकता निर्माण करायचं काम मी केलं. मी आजाराला कुठेही 2 हात नाही केले. बरोबर, सिम्पल आहे. बरोबर. सो मनात शिरता येतं काही येतं पण देअर हॅज टू बी कॉज. म्हणजे माझ्याकडे असे नमुने येतात की आज मी एक स्थळ पाहायला गेलो होतो आणि तिने मला नकार दिला तर मग तुम्ही काही आयसोलेशन वगैरे करू शकता का, ती मला हो म्हणायला. असले मी तिच्या मनात जाऊन तिला हो म्हणायला असलं मी काही करत नाही आणि करणारही नाही कधी. कॉज हॅज टू बी जेन्युइन, सिम्पल आहे. ग्रेट. फार अमेझिंग कॉन्व्हर्सेशन झालं. आता आम्ही अनेक म्हणजे या पॉडकास्टच्या नात्याने ज्या ज्या लोकांना भेटलो किंवा काही ॲस्ट्रॉलॉजर्सना भेटलो आणि अजून एक ऑटो रायटिंग करणारे पण आले होते त्यांच्याशी पण बोललो. तर या सगळ्यांनी ना प्रेडिक्ट केलं आहे की 2025पासून पुढच्या 7-8 वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी वर्ल्डमध्ये घडणार आहेत. आता कदाचित जे घडणार आहे ते घडणारच आहे, जसं तुम्ही म्हणलात तसं इट इज स्क्रिप्टेड. पण मग अशा या ट्रबलसम टाईम्समध्ये किंवा टफ टाईम्समध्ये व्हॉट शुड बी द माइंडसेट ऑफ पीपल टू गो थ्रू दिस सो दॅट कधीतरी हे सगळं संपलं की दे विल बी देअर टू सी द बेटर डेज. तर काही रेमेडी आहे का, काही असं कॉमन मेसेज आहे का लोकांसाठी? कॉमन मेसेज मी नक्की देऊ शकतो. मला असं वाटतं की सी इफ यू वॉन्ट टू बी अ लीडर ना, डोंट इम्प्रेस पीपल बाय युअर स्किल बट इम्प्रेस देम बाय टेलिंग देम व्हॉट देअर स्किल्स आर. खूप सिम्पल गोष्ट आहे पण खरी आहे. इधर यू कॅन रिपीट ऑर यू कॅन इव्हॉल्व ना, अँड वन मस्ट इव्हॉल्व. म्हणजे येणाऱ्या 5-7 वर्षांमध्ये ना खूप एनर्जी शिफ्ट आहेत, मेजर आहेत. ह्या वर्षात आहेतच, पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा ताकदीचे आहेत. 2028मध्ये खूपच ट्रिमेंडस आहेत. पण माहीत ना आपण कॉमन मेसेज काय घ्यायला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की स्टे पॉझिटिव्ह, कम व्हॉट मे. जे घडतंय ते घडणारच आहे आणि त्यातनं एकतर आपण शिकायचं आणि आपण पुढं जायचं आहे. सो यू हॅव टू एम्ब्रेस इट इन्स्टेड ऑफ अवॉइडिंग इट. काय माहिती आहे का तेजस, की मला असं वाटतं ना लोक जेव्हा एकमेकांकडे मदतीसाठी जातात की नाही, डिस्पाईट ऑफ मी बिंग अ क्लिअर ऑडियन्स सोडून देऊ की मला एक सल्ला हवा आहे म्हणून कोणतरी तुझ्याकडे येत असेल, लोकांना पळवाटा फार लवकर शोधतात, मार्ग नाही काढत. हा फार मोठा प्रॉब्लेम आहे की ते लगेच एस्केप प्लॅन काय आहे ते बघतात, ते त्याचा वे आऊट नाही बघायला जात पटकन. नाही मला हे गोष्ट नाही कळत आहे तर मी काय करू असं म्हणताना ते ना कॉर्नरला लपून कसं राहता येईल याचा विचार आधी करतात. पण मला त्यातनं बाहेर कसं पडता येईल हा विचार नाही केला जात. आणि मी नेहमी लोकांना सांगतो की मॅनिफेस्टेशनमध्ये खरंच एक ताकद आहे, 100% आहे. तुम्ही ना त्या एनर्जीला त्या पद्धतीनं जर का दिशा दाखवलीत ना तर ते घडतं. म्हणजे मी नेहमी सांगतो की आई वडील ना 2 मुलांना घेऊन बागेत खेळायला जातात, ती मुलं खेळायला लागतात. आई पहिल्या मुलाला म्हणते की सावकाश खेळ आणि वडील दुसऱ्याला म्हणतात बघा पडशील, तर दुसरा पडतो. सो
पुन्हा आपण तिथेच येतो की एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट कॅन ओनली बी ट्रान्सफर्ड. आणि हा युनिव्हर्सल रूल आहे. तुम्ही त्या एनर्जीला फक्त जर का छान पद्धतीनं दिशा दिलीत ना ऑन अ व्हेरी पॉझिटिव्ह स्केल, तर डेफिनेटली ते होणार आहे. म्हणजे जगात घडणारे मोठमोठाले प्रपात असतील किंवा काही कलॅमिटी ते होणारच आहेत, उलाढाली होणारच आहेत. वय आणि वेळ ना आपण आपलं परतच नाही आणू शकत. बाकी आपण काही हरवलेलं किंवा गमवलेलं पुन्हा मिळवायचे खूप प्रयत्न करूया, पण वय आणि वेळ नाही आणता येत. परमेश्वराने एक आयुष्य दिलं असा विचार करायचा. लिव्ह इट द वे यू कॅन लिव्ह इट, लिव्ह इट टू फुलेस्ट, आणि ऑलवेज ट्राय टू बी स्टे पॉझिटिव्ह. यातनं मला काय येतं हे बघा. म्हणजे माझ्याकडे जेव्हा लोक येतात तेव्हा मी त्यांना हे सांगतो की तुला तुझ्यापेक्षा जास्त मी ओळखतो आता. म्हणजे तुझ्यात काय आहे हे मला तुझ्यापेक्षा जास्त चांगलं माहिती आहे, फक्त ते तुला माहीत नाही, ही गंमत आहे. सो तुझ्यातल्या त्या सुप्त ज्या काही शक्ती किंवा ते जे सगळं आहे ना, बिकॉज एव्हरी लाईफ सर्व्स अ पर्पज, आणि तो जर का तो पर्पज तुला कळला की ती एनर्जी जी असते ती जर का तुला मिळाली ना, तर नथिंग लाईक इट, यू विल डू इट. आणि व्हाय कांट, वी कॅन डू इट. फक्त एवढंच आहे की वी हॅव टू स्टे पॉझिटिव्ह ॲज मच ॲज वी कॅन. कुठल्याही आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टींचा स्वतःवर परिणामच होऊ द्यायचा नाही आहे, तर जास्त मजा आहे. लोकांना नावं ठेवायला काही लागत नाही. कसं आहे मग असंच चाललं तसं, ह्यानेच तर निगेशन क्रिएट होतं. स्टे पॉझिटिव्ह. कॉमन मेसेज हाच आहे माझा. घडायच्या गोष्टी घडणारच आहेत. प्लीज स्टे पॉझिटिव्ह आणि मॅनिफेस्ट केलं तर नथिंग लाईक इट. फारच कमाल डिस्कशन झालं. थँक्यू फॉर कमिंग टू इनोटॉक्स आणि आमच्या स्टुडिओमध्ये येऊन हे सगळं डिस्कशन असं झालं. आता गेले 2-3 एपिसोडनं आम्ही एक वेगळं सुरू केलं आहे की गेस्टला आम्ही म्हणतो की एखादा तुमचा आवडता शब्द किंवा असे 1-2 शब्द सांगा, आणि ते खरं बघायचं असतं की किती जणांनी आमचा एपिसोड हा शेवटपर्यंत बघितला. त्यामुळे तुम्ही सुद्धा बघा हा एपिसोड शेवटपर्यंत, आणि सगळा बघितल्यानंतर कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही ते 2 शब्द कॉमेंट करा. म्हणजे आम्हाला लक्षात येतं की किती जणांना हा एपिसोड आवडला आणि किती जणांनी पूर्णपणे बघितला, आणि ते मग पुढे शेअर पण करतातच. खरं गंमत कुठला शब्द सांगू? नाही, पण असे लोकांचे फोटो पाहिले ना मी, तर मी सांगेन की त्यांनी किती सिरियसली हा शो बघितलाय असं नक्की म्हणता येईल. पण मग हे 2 शब्द कुठले असू शकतात? एक मी मगाशी म्हणलं होतं, इधर सी यू कॅन रिपीट ऑर यू कॅन इव्हॉल्व्ह कॅन बी वन वर्ड, प्लीज इव्हॉल्व्ह. आणि आय गेस मॅनिफेस्टेशन. मॅनिफेस्ट ठेवूयात का आपण? मॅनिफेस्ट करूया आपण. आणि मॅनिफेस्टला मराठीत काय म्हणतात? मॅनिफेस्टला मराठीत काय म्हणतात हे मला माहिती नाही, पण आपण असं म्हणूयात की स्वतः निर्माण केलेली ती ऊर्जा आहे, आणि त्या ऊर्जेला मला अशाच पद्धतीनं पुढे न्यायचं आहे, ज्याला आपण मॅनिफेस्टेशन म्हणू शकतो किंवा मॅनिफेस्ट करणं म्हणू शकतो, की सकारात्मकच राहीन मी. मग आपण मॅनिफेस्ट म्हणू किंवा निर्माण करा असं म्हणू? ॲब्सोल्युटली. मॅनिफेस्ट किंवा निर्माण करा असं त्यांनी कॉमेंट्समध्ये टाका. ॲब्सोल्युटली. आणि तुम्ही स्वतःचे गुरु आहात एका पॉईंटला, असं मी लोकांना नेहमी सांगतो की फक्त स्वतःला शोधायचा प्रयत्न करा आणि स्वतःवर प्रेम करा, ते फार गरजेचं आहे. थँक्यू. आता एकच गोष्ट राहिली आहे. आमच्या स्टुडिओमध्ये इनोटॉक्सचा एक गेस्ट बोर्ड आहे, तर त्या गेस्ट बोर्डवरती प्रत्येक गेस्ट येऊन काहीतरी मेसेज देतो आणि साईन करतो, तर ते आता आपल्याला करायचं आहे. ॲब्सोल्युटली.